ब्राह्मणाचा यज्ञ. विपश्यनेचे लग्नाची परिस्थिती बदललेली आहे. आज के विशेष संगदान. स्वागत है आप सभी का. आप लोग देख रहे हैं बुद्धास टीचिंग चैनल और हम यहाँ महाकारुणिक तथागत बुद्धा और उनके शिक्षाओं के विषय में चर्चा करते हैं.
ताट ठेवू का अजून अजून एक ठेवू का दो इथे एक ठेवायची म्हणजे काढून पुढे वाटवते भाजी कढी घेतली अभी ये यहाँ दिखाओ ना। अभी ये जो भोजन दान संगदान का कार्यक्रम हो रहा है, ये देवराई परिसर महादा कॉलोनी सतारा परिसर छत्रपति संभाजी नगर में हो रहा है। और ये बुद्ध विहार का नाम क्या है? जेतवन बुद्ध विहार। आज यहाँ विशेष संगदान कार्यक्रम रखा है और बहुत सारे पंडित जी आए हैं। मंगल हो कर अहं वंदामि सर्वदा हेच संघा अतीताच हेच संघा अनागता पशुपन्नाच ये संघा अहं वंदामि सर्वदा। महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध बुद्धांचा सद्धम्माचा प्रचार प्रसार करणारा पूजनीय भिक्षू संघ, या तीन रत्नाची ओळख करून देणारे, तो मार्ग धावणारे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन। आणि आज जेतवन विहारामध्ये भगवंतांनी 4 संघाची निर्मिती केली, म्हणून वर्षवासाच्या काळामध्ये आज या जेतवन विहारामध्ये श्रद्धावान उपासक उपासिका भिक्खू संघानं 3 महिने आपलं जे काही धम्मदान दिलेलं आहे आणि आज या 3 महिन्याचा समारोप आज सुगतानंद भंतेजी यांनी परिश्रमातून 3 महिने जे काही भगवंताचे वचन आहेत ते आपणाला दिलेले आहेत। आजच्या समारोपासाठी भिक्खू संघामध्ये डॉक्टर इंदवंश महाथेरो, करुणानंद महाथेरो, अनुराध थेरो, भिक्खू मंगलबोधी आणि भिक्खू
सुमित बोधी, सामनेर संघ, उपासक आणि उपासिका संघ आज या वर्षवासाच्या कालामध्ये जे काही मनुस्मृतीमध्ये असे संकट अरेस्ट यायचे आणि त्यावेळेस त्या राजावर संकट यायचं, मग ते राजे भीतीच्या पोटी ब्राह्मणाला आमंत्रित करायचे आणि ब्राह्मण त्यांना जे आवडन त्या वस्तूच्या सांगायच्या. म्हणून ब्राह्मण राजाचं संकट निवारण्यासाठी यज्ञ करायचा असतो आणि ह्या यज्ञानं सर्व संकट दूर होतात असा तो ब्राह्मणाचा यज्ञ. आणि त्या यज्ञामध्ये लाखो पशुची हत्या करत होते आणि तेवढं मांस हे ब्राह्मण खात होते. इंग्रजांना आणि मुस्लिमनं एवढ्या कत्ली केल्या नाहीत, एवढ्या कत्ली या ब्राह्मणाने केलेल्या आहेत. पण ब्राह्मण हे जन्मताच पापी आहेत. त्याला पाप धुवून काढायसाठी ते पाण्याने धुतात पाप. म्हणून त्याच्यावर प्रहार बिंबिसार राजाचा यज्ञ सुरू आहे आणि त्या यज्ञाला ब्राह्मण सामुग्री सर्व प्राणी आणलेले आहेत आणि त्या यज्ञामध्ये जे प्राणी आहुती द्यायची आहे त्या ठिकाणी बरेच प्राणी आणून बांधून टाकलेले आहेत आणि तो यज्ञ आता करायच्या तयारीत आहेत. त्यावेळेस राजगृहामध्ये भगवंत जसे बाजारावरून प्राणी आणतात, अनेक बाजारावरून प्राणी आणलेले आणि मध्यस्थी भगवंतांना ते प्राणी पाहिले आणि त्या प्राण्याची आहुती देण्यासाठी भगवंत त्या यज्ञाच्या जवळ आले आणि ती प्राण्याची आहुती देण्यापेक्षा माझी आहुती द्यावा, हे प्राणी सोडून द्यावा. जसं आपण लेणीला काल मोर्चा नेला की आपली लेणी मुक्त हो, तसंच भगवंतांनी बी असं आपल्या मनामध्ये हे प्राणी मुक्त हो, एवढे जीव माझ्या एकट्या जीवासाठी एवढे जीव मुक्त झाले तर खूप चांगलं होईल. म्हणून जे सेवक आहेत, प्रधान आहेत आणि त्या प्राण्याच्या समोर भगवंत आहेत, आहुती देण्यासाठी मी देऊ देणारच नाही. म्हणून असा त्या सेवकांना प्रधानांना प्रश्न पडला, आता काय करावं. म्हणून ते ब्राह्मणाकडे गेले आणि ब्राह्मणाकडे गेल्यावर ब्राह्मण राजाकडे गेले. ती वार्ताहर राजाकडे गेली आणि राजाकडे वार्ताहर गेल्यावर कोण माझा यज्ञ बंद करतो, मी या राजा आहे या देशाचा, यज्ञ कोण अडवतो. त्यावेळेस बिंबिसार राजा पशुबळीच्या ठिकाणी येतात, भगवंत त्या ठिकाणी असतात आणि भगवंत त्यावेळेस यज्ञाच्या भरामध्ये बिंबिसार राजाला कोणत्याच वस्तू सुचत नाही आहे. म्हणून शस्त्र सैन्य घेऊन यज्ञाला कोण अडवतं असं त्या ठिकाणी यज्ञाच्या जवळ येतात आणि त्यावेळेस ब्राह्मण, सैनिक आणि एका साईडला प्राणी आणि भगवंत त्यांच्या प्राण्याच्या समोर बसलेले आहेत. आणि त्या ठिकाणी बिंबिसार राजा येतो. तो संन्यासी आहे, तोपर्यंत त्याला माहीत होत नाही. पण ज्या वेळेस त्याच्या चित्तामध्ये प्रकाश पडत चालतो आणि त्याला त्याच्या मित्राची ध्यान होतं की हा संन्यासी कोणी नसून हा शुद्ध धनाचाच पुत्र आहे. म्हणून तो त्यांना
शरण जातो. तू या ठिकाणी, अरे वा. त्यावेळेस भगवंत त्या बिंबिसाराला म्हणतात, हा यज्ञ केल्यानं पुण्य लाभत नाही. एवढ्या प्राण्याचा बली देऊन पुण्य होत नाही, यांना जीवदान देऊन पुण्य होत. त्यावेळेस भगवंताला बिंबिसार राजा शरण जातो आणि ते सर्व प्राणी सोडून देतात. त्यावेळी ते बिंबिसाराच्या राजवाड्यात, बिंबिसाराच्या राज्यात दशस्य ब्राह्मण, द्वादश ब्राह्मण, सर्व राज्य भगवंताच्या धम्माला शरण जाऊन, संघाला शरण जाऊन ते बुद्धमय होतं. म्हणून आज हे जेतवन विहार, या जेतवनामध्ये महान असा एक यज्ञाचं रूप, हा एक यज्ञच आहे. हा शिलाचा यज्ञ आहे. शील हे नैसर्गिक आहे. म्हणून शील जो मानव पालन करतो, या पृथ्वीवर कोणतेच संकट येणार नाहीत. त्या घरात येत नाहीत, त्या मानवात येत नाहीत. म्हणून हा यज्ञ जो आहे, पशुयज्ञ आणि भगवंताचा यज्ञ, आज जेतवनामध्ये या श्रद्धावान उपासक उपासिका यांनी महान हा यज्ञ आज त्यांनी शिलेचं पालन करून, अष्टशिलेचं आचरण करून, भिक्षूला 3 महिने आपल्या लेकरावाने सांभाळून भिक्षूनं आपलं धम्मदान दिलं. आणि आज या यज्ञाचा समारोप आज या इथं होत आहे. यासाठी सर्वांनी जी काही मदत केली आहे, सर्व जे आलेले आहेत, म्हणून भगवंताच्या मुखातून जे पुण्यकर्म करतात, दान कर्म करतात, या दान कर्मानं आणि पुण्यकर्मानं सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. वेळ लय मोठा नाही, थोडंच बोलायचं सांगितलं, इथंच थांबतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं. या ठिकाणी आता मला आमचे गुरुवर्य भंतेजी यांनी मला आदेश दिला आहे की तुम्ही एक 10 मिनटं प्रवचन द्यावं. तर मी आपणास 10 मिनटं प्रवचन देत आहे. सर्वांनी प्रवचन ऐकणाऱ्याने सर्वांनी 3 वेळ साधू साधू मोठ्याने म्हणायचं. सुखो बुद्धान उपादो सुगा सद्धम्म देशना सुगा संघस सामग्ये समगणं तपो सुगो. विश्वाला शांतीचा, करुणेचा, मैत्रीचा, दुःखमुक्तीचा संदेश देणारे तथागत महाकारुणिक सिद्धार्थ सम्यक संबुद्ध यांना त्रिवार वंदन. भगवान बुद्धाच्या शुद्ध प्रज्ञेतून स्थापन झालेला सतधम्म, या सतधम्माला सुद्धा त्रिवार वंदन. याच सतधम्माचा 2600 वर्षापासून अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा भिक्खू संघ, या भिक्खू संघास ही त्रिवार वंदन. आज या जेतवन विहारामध्ये भदंत सुक्तानंदजी यांनी 3 महिने वर्षवास केलेला आहे व 3 महिने येथील उपासकांना ते विपश्यनाचार्य असल्यामुळे विपश्यनाचं फार ज्ञान दिलेलं आहे. तसंच ग्रंथसुद्धा त्यांनी वाचून दिलेला आहे. तसंच धम्माचं दानसुद्धा त्यांनी फार मोठं दिलेलं आहे. आणि त्यांच्या प्रीत्यर्थ या ठिकाणी कठीण चिवरदानाचा कार्यक्रम आहे. तर या कठीण चिवरदानाच्या कार्यक्रमासाठी आलेले आमचे मोठे भंतेजी डॉक्टर भदंत इंद्रवलजी महाथेरो यांना त्रिवार वंदन. तसेच आमचे धम्मगुरू भदंत करुणानंदजी
थेरो यांना सुद्धा माझा त्रिवार वंदन. तसेच भदंत अनिरुद्ध थेरो तसेच यशोदीप थेरो यांना हे त्रिवार वंदन. तसेच सर्व श्रामनेर व भिक्खुगण यांना माझी मंगल मैत्री. या ठिकाणी आज हा कठीण चिवरदानाचा कार्यक्रम आहे. कठीण चिवरदान म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? कठीण चिवरदान तर हे चिवरदान तर हे चिवरदान हे भदंत सुगतानंद यांना जेठवन विहारातील सर्व पदाधिकारी, उपासक, उपासिका, बालक तथा बालिक यांनी मेहनत करून सगळ्या गोष्टी करून त्यांना चिवरदान केलेलं आहे. तर आता हा जो पौर्णिमा संपल्यानंतर हा पौर्णिमा झाला ना, 17 तारखेला पौर्णिमा आहे. पौर्णिमेपासून पुढे कठीण चिवरदानाचा कार्यक्रम. कठीण चिवरदान म्हणजे ज्या विहारामध्ये जे भिक्षू 3 महिने वर्षवास करते, 3 महिने त्या विहारातील उपासकांना धम्मदान देते, विपश्यना शिकवते, अशा भिक्षूंना शेवटी कठीण चिवरदान दिले जात आहे. कठीण चिवरदान हा पूर्वीचा शब्द आहे. हा 2600 वर्षाच्या पूर्वीचा शब्द आहे कठीण चिवरदान. कठीण चिवरदान म्हणजे असं चिवर हाताने तयार करायचे, कापूस आणायचे, विणायचे, हे करायचे, कातायचे, असं करता करता एक चिवर बनायला 3 महिने लागत होते. वर्षवास सुरू झाल्यापासून जी कठीण चिवरदान करायला तयार होते तर 3 महिन्यापर्यंत कठीण चिवरदान करत होते. तर असाच एका ठिकाणी भगवंताचा कपिल वस्तू येते. वर्षवास असताना भगवंताची माता महाप्रजापती हिने भगवंताला चिवर देण्यासाठी सुरुवातीपासून जी सुरू केले कठीण चिवरदानाला, तर कंटिन्यू 3 महिने कठीण चिवरदान एवढं सुंदर केलं भगवंतासाठी, एवढं सुंदर केलं. आणि शेवटला कठीण चिवरदानाच्या दिवशी ज्यावेळेस कठीण चिवरदान घेऊन महाप्रजापती गौतमी ही भगवंताजवळ गेली व भगवंताला चिवरदान कराली, तर भगवंताने चिवर घेतलं नाही. महाप्रजापती हे चिवर तू भिक्षू संघाला दे. नाही भगवंत, असं कसं काय? मी एवढी मेहनत करून, मी एवढं जीव तोडून मी तुमच्यासाठी हे चिवर केलंय आणि तुम्ही भिक्षू संघाला दे? नाही, हे तुम्हाला द्यायचंय. दुसरी वेळेस म्हणते भगवान म्हणते महाप्रजापती तुला सांगतो हे चिवर भिक्षू संघाला दे. पुन्हा ते नाही म्हणते, नाही भगवान, हे मी तुमच्यासाठी तयार केलंय. पुन्हा भगवान महाप्रजापती मी तुला आता 3री वेळ सांगतोय हे चिवर तू भिक्षू संघाला दान कर. मग त्यावेळेस मग महाप्रजापती ते चिवर कठीण चिवरदान जे आलंय तर भगवान त्याच्या ऐवजी ते भिक्षू संघाला चिवरदान करते. आणि भिक्षू संघाला चिवरदान केल्यानंतर का भिक्षू संघाला चिवरदान कर? की संघाला दान करण्यासारखं कुठलंच पुण्यकर्म नाही. संघाला तुम्ही जेवढं दान करताल ते फार मोठं पुण्यकर्म आहे. आणि आज या ठिकाणी त्या जेतवन बुद्ध विहारातील उपासकांनी यांनी फार मोठं पुण्यपत्रात पावलं घेतलेलं आहे की जे के आपल्या विहारात राहणारे भिक्षू सुगतानंदजी यांना त्यांनी चिवरदान, अष्टपरिष्कार दान दिलेलं आहे. तसेच हा चिवरदानाचा फार मोठा आणि चिवरदान, कठीण चिवरदानाचा कार्यक्रम नेहमी होत नसतो. वर्षातून केवळ एकच वेळेस कठीण चिवरदानाचा कार्यक्रम होतो. एकच वेळेस. असं वारंवार तुम्हाला कठीण चिवरदान करता येत नाही.
कठीण चिवरदानाची बी काही सीमा असते. आता कठीण चिवरदान अश्विनी पौर्णिमेपासून आता सुरुवात होत आहे कठीण चिवरदानाचा कार्यक्रम. तर हे कठीण चिवरदान एवढं मोठं पुण्यकर्म आहे. आणि आज ह्या ठिकाणी जेतवन विहारातील उपासक उपासिका यांनी भदंत सुगतानंदजी बोधी यांना चिवरदान देऊन फार मोठे पुण्य प्राप्त केले. तसेच भिक्षू संघाला भोजनदान दिलेलं आहे. एवढं मोठं भिक्षू संघाला भोजनदान दिलंय, श्रामणेर संघाला भोजनदान दिलं आहे. हे फार मोठं पुण्य प्राप्त करून देण्याची संधी तुम्हाला भदंत सुगतानंद यांनी दिलेली आहे. आणि तुम्ही खरंच तर त्यांच्या म्हणण्यानुसार तुम्ही जेवढं त्यांनी सांगितलं तेवढ्या आदेशाचं पालन केलं आणि आपल्या वाच्यामध्ये पुण्य प्राप्त करून घेतलेलं आहे. तर ह्या पुण्याच्या प्राप्तीने, ह्या पुण्याच्या बलाने आपला कुठं काय सुख मिळेल, कुठं काय सुख शांती मिळेल तर हे सांगता येत नाही. कारण की पुण्य हे सुख देत आहे आणि पाप हे दुःख देते. त्याच्यामुळे जास्तीत जास्त पुण्य कर्म करावा, पाप कर्म करू नये. पाप कर्म म्हणजे काय की आपण काया वाचा मनाने कुठलंही पाप करायचं नाही. काया वाचा मनाने, काया म्हणजे हे शरीर, या शरीराने आपण पाप करायचं नाही. कोणचं पाप करायचं नाही? या शरीराने आपण कोणाची हत्या करायची नाही, अजिबात हत्या करायची नाही. याच्यानंतर या शरीराने कुणाची चोरी करायची नाही, अजिबात चोरी करायची नाही. आणि तिसरं, ह्या शरीराने पुरुष असो की स्त्री असो यांनी व्यभिचार करायचा नाही. हे तीन पाप एवढे घोर आहेत ना, तर हे पाप तुम्हाला नरकगतीलाच होऊन घ्या. हे जर शील तुटले तुमच्याकडून तर तुम्ही डायरेक्ट नरकगतीला जाणार आहेत. त्याच्यामुळे हे 3 शील पाळा. हे 3 शील झाले. त्याच्यानंतर वाचेचे 4 शील. वाचेचे 4 शील. खोटं बोलायचं नाही. आपल्याला तर खोटं बोलायचं जमतच नाही. मोबाईलवर तर सर्वच खोटं चालतंय. मोबाईलवर खोटं कुठं इथं सगळं खोटं चालतंय. पण हे चुकीचं आहे. हे पाप कर्म तुमची पापाची गाठ बांधते. तुम्हाला काय वाटतं की मी खोटं बोलून दुसऱ्याला फसवलं, पण ते फसलं नाही, तुम्ही फसले. तुमच्या पापाची गाठ बांधली गेली, तुम्हाला ते नरगतीच्या मार्गाकडे घेऊन चालले. त्याच्यामुळं खोटं अजिबात बोलायचं नाही. खोटं बिलकुल बोलायचं नाही. त्याच्यानंतर कुणाची चुगली करायची नाही. अजिबात चुगली करायची नाही. चुगली करायची जास्तीत जास्त सवय महिला मंडळामध्ये खूप आहे. महिला मंडळामध्ये कसं आहे की आपले पतिदेव गेले सर्व्हिसला, ड्युटीला गेले, घरातलं काम फेम संपलं की बस सगळा मेळा मग जमवतो. ते मेळा जमला की मग ती अशी, ती तशी. मग एखादी हळूच मारेल, अगं माय तुला ते फल्ले शिव्या दिल्या होत्या ना, हो मी ऐकल्यात. हे माय मी तुला सांगितलं माझं नाव पिऊ सांगू नको. लागले दोघीचे भांडण लागले का नाही. दोन घराचं भांडण झालं. तर तसं भांडण, तसं चुगली करू नका. त्याच्यानंतर आपल्या तोंडातून कुणाला शिवीगाळी करू नका. आपल्या जिभेवर कधीही साखर पाहिजे, गोड पाहिजे. आपल्या बोलण्याने कुणाचं हृदय दुखू नका. आपल्या बोलण्याने कोणाला वाईट वाटल असं कधी बोलू नका. वाईट बोलूच नका. कारण की मन दुखवलं म्हणजे पाप झालं. एखाद्याचं तुम्ही वाईट बोलून जर मन दुखवलं ते तुम्हाला पाप कर्म लागलं की तो पाप कर्माचा रस्ता कुठे? खाली डायरेक्ट नरकाकडे. आमचे भक्ती सांगत आहेत प्रवचनामध्ये, बघा कधी बटन दाबल तर काही सांगता येत नाही. बटन दाबलं की मग बघा. त्याच्यामुळे बटन दाबायच्या अगोदरच आपण आपलं सावधान झालं पाहिजे. सावधानतेने हे कुशल कर्म करा. हे जे मी सांगतो ना शील, हे 10 शील सांगतोय, ते 10 शीलच तुम्हाला नरगतीला घेऊन जाते, 10 शीलच तुम्हाला सुगतीला घेऊन जाते. तर हे आपण खोटं शिवीगाळी कोणाला करायची नाही आणि फालतू बडबड करीत बसायचं. चर्चा करायची, धम्मावर चर्चा करा, धम्मावर चर्चा करा. किंवा त्या नाहीच नाही काही तर साधना करा, विपश्यना साधना करा. पण असं काही फालतू बडबड करत बसायचं नाही. त्याच्यामुळं चुगली करायची नाही, खोटं बोलायचं नाही. आपल्या तोंडातून आपल्या मुलाला सुद्धा शिवीगाळी करू नका. आपल्या मुलाला सुद्धा शिवीगाळी करू नका. शिवीगाळी करणं म्हणजे मन दुखवणंच आहे. त्याच्यामुळे कुणाचं मन दुखवायचं काम करू नका. त्याच्यानंतर 4 आणि 3 7 झाले. आता 4 आणि 3 चित्ताचे, मनाचे.
मनात काय येत? राग. राग येतो का नाही मनातून? आपल्याला एखाद्याने कोणी शिव दिली का राग येतो का नाही? एखाद्या ताईला एखादी नवऱ्याने शिव्या दिल्या 10-5 ताईचा पारा सरकतो, मला शिवे, मला शिवे, थांब तुला दाखवते आता, थांब तुला दाखवते. ती लगेच फाशी घेते रागातच. बघा अहो, आता तरी फाशी निघाली. आता तरी पहिले तर काय होतं? राग केलं होतं, राग केलं होतं का नाही? राग केल, राग केल घरात स्टोर नाही बरोबर. स्वयंपाक करण्यासाठी राखेल जमा करायचे. आणि बाईला एखाद्या नवऱ्याने शिवी दिली, मारली की बाई थांब दाखवते म्हणून जायची, राखेलचा डबा घ्यायची, भडभड भडभड अंगावर टाकायची आणि घ्यायची काडी लावून. आणि मग मारताना मग जेव्हा तडपडते मग तिला लेकरं दिसतेत. मग माझ्या लेकराचं काय होईल? माझ्या अगं बाई, मग तुला 2 मिनिटाला राग मारायला काय झालं होतं? तर राग मारू नका. आणि आपल्या धर्मामध्ये आत्महत्या करणं फार मोठं पाप आहे, लक्षात ठेवा. राग आला तरी काय शांततेने. आपल्याला नवऱ्याने 10 शिव्या दिल्या, त्याला म्हणा दादा आणखीन एखादी ना 11वी. हे काय नाही, मला काय नाही झालं, काय नाही, असं करायचं. पण राग करायचं नाही. याच्यानंतर लोभ करायचा नाही, अजिबात लोभ करायचा नाही, कुठल्याही गोष्टीचा लोभ धरायचा नाही. आणि द्वेष करायचा नाही, कुणाचा द्वेष करायचा नाही. आपला दुश्मन बी असला तर त्याच्यावर मंगल मैत्री करा, पण द्वेष करू नका. हे 10 पाप कर्म तुम्हाला सुगतीला, जर तुम्ही ह्याचं तंतोतंत पालन केलं, तुम्हाला भगवंताने सांगितलं तुम्हाला सुगतीशिवाय कुठंच रोवलं नाही. आणि हे पाप कर्मात गेले तुम्ही 100% समजा नरगतीला गेले. त्याच्यामुळे भगवंताने हे दिलेलं आहे आपल्याला. आपल्याला किती दिले? 25 दिले. 25मध्ये ते 10 शील बी येते सगळे. तर हे शील पाला. आज एवढं मोठं चांगलं, फार मोठा दिवस. आज खरंच वैभव खुललं. मला वाटतं पहिलंच कठीण हे चिवरदानाचा कार्यक्रम इथं पहिलाच आहे आमच्या भंतेजीमुळं इथं झालेला आहे. तर फार मोठं चांगलं. आणि खरंच असंच श्रद्धा तुमच्यामध्ये राहू द्या, श्रद्धा उत्पन्न राहू द्या, श्रद्धा राहू द्या. आणि तुम्हाला भंतेजी फार अतिउत्तम भेटलेले. ज्याला खरंच मुक्तीच्या मार्गावर जायचंय तर भंतेजी सोबत राहायला पाहिजे. भंतेजी विपස්සनाचार्य आहेत, विपස්සना सुंदर शिकवते. त्यांच्या जे सानिध्यात राहील ते बघा दुःख मुक्तीचा कमी 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 हे 100% सानिध्यात जाईल. त्याच्यामुळं भंतेजीच्या सहवासात राहा. आज भंतेजीला आपण मिळून सर्वांनी मिळून चिवरदान केलं, अष्टपरिष्कार दान केलं. याबद्दल सर्वांना, सर्वांचे मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांचे दुःख मुक्ती हो. भवतु सर्व मंगल, भवतु सर्व मंगल, भवतु सर्व मंगल. तब्येत बिघडली होती. म्हणजे काल आम्ही गेलो, आमचं भोजनदान होतं तिथे. हे झोपून होते आम्ही सगळे एवढे जण गेलो, झोपून होते. आमच्या श्रामणेरांनी काय त्यांच्या काय गोळी दिली, कोणती जादू केली, काय धावले हातपाय त्यांचे सरळच झाले, विहारात आले लगेच. आज तर लय चांगली तब्येत झाली. ते चांगलं बोलले बघा. तर आपल्याकडे वास्तव्यास असलेले पूजनीय आमचे शिष्य सुगतानंद भंतेजी यानंतर त्यांचं मनोगत व्यक्त करतील. त्यानंतर आम्ही थोडक्यात धम्मदेशना देऊ. नंतर पूजनीय डॉक्टर इंदवंशी महास्तवीर भंतेजी समारोपीय धम्मदेशना करून आशीर्वाद देतील. ठीक आहे. हॅलो चेक 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 चेक, हॅलो चेक 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 चेक, हॅलो चेक, हॅलो चेक. संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध, त्यांचा सद्धम्म आणि त्या सद्धम्माची गेली 2500 वर्षापासून सतत प्रचार आणि प्रसार कार्य करणारा तथागताचा भिक्खू संघ, या 3 रत्नाला सर्वप्रथम मी अभिवादन करतो. आणि ज्यांच्यामुळे
आज आपल्याला हे मोठं वैभव प्राप्त झालेले आहे. असे आपले सर्वांचे उद्धार करते परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला माझे संपूर्ण जीवन समर्पित करून आज या ठिकाणी या वर्षावास समापन निमित्त आपल्या सर्वांच्या आग्रहास खातर आपण निमंत्रित केलेले सर्व श्रेष्ठ असे पूजनीय डॉक्टर भदंत इंदवंशजी महाथेरो, तसेच माझे गुरुवर्य भदंत करुणानंदजी थेरो यांना मी पंचांग प्रणाम करतो. त्यानंतर भदंत अनिरुद्धजी थेरो, यशोदीपजी थेरो, तसेच मंगलबोधीजी, त्याच्यानंतर सुमेध बोधी यांना पंचांग प्रणाम करून साजापूर येथील श्रामणी संघ यांना मंगल कामना व्यक्त करतो आणि आपण सर्वांना मंगल कामना करून सर्वांना सुख शांती समाधान आणि आयुष्य लाभो अशी मंगल कामना व्यक्त करून थोडक्यात मी माझं मनोगत व्यक्त करीत आहे. तर मी खरं म्हणजे गृहस्थी जीवनातून या भिक्खू जीवनाकडे वळलेलो आहे. मी 2020 पर्यंत विपश्यनेमध्ये होतो आणि विपश्यनेमधूनच मला विरक्ती प्राप्ती झालेली आहे. आणि त्यानंतर मी आपले माझे गुरु करुणानंदजी यांना विनंती केली की मी भिक्खू संघामध्ये सामील होण्याची माझी इच्छा आहे, आपण मला प्रवचित करू शकाल काय. आणि नेमका वैशाख पौर्णिमेच्या दिवशीच भगवान भंतेजींनी मला होकार दिला आणि मला त्यांच्या संघामध्ये प्रवचित करण्यासाठी श्रामणीर म्हणून मला त्यांनी दीक्षा दिलेली आहे. आणि तेव्हापासून जवळपास 4 वर्ष होऊन गेलेली आहेत. मी या संघामध्ये आहे. 2023 माझी उपसंपदा बुद्धगया येथे झालेली आहे. आणि त्यानंतर मी भंतेजीने मला एक चेतावणी दिली होती की तुम्ही भीमवाडीला जाऊन राहता का? तिथं काहीच नाही म्हणे, तिथं लाईट नाही, पाणी नाही, काही नाही. तुम्ही तिथं जाऊन राहसाल का? आपलं विहार आहे तिथं. मला फक्त माणसं पाहिजे. जिथं माणसं असतील तिथं मी जाऊ शकतो. मग ते मला काही नसलं तरी चालते. लाईट नसेल, पाणी नसेल तरी मी तिथं जाऊन राहू शकतो. आणि त्या अवस्थेमध्ये जवळपास 1 वर्षभर तिथं ना लाईट होता ना पाणी होता. काही उन्हाळ्याचा दिवस तर आम्ही अगदी लिंबाच्या झाडाखाली काढलेले आहे. तिथं माझे जे उपासक होते भीमवाडीचे, अक्षरशः आम्ही दुपारच्या वेळेला लिंबाखाली भोजन करायचो आणि मला भोजन त्यांनी लिंबाखाली दिलेले आहे. त्यानंतर ज्यावेळेस पहिली 14 एप्रिल आली त्यावेळेस मी सर्वांना एकत्र केलं, मिटिंग घेतली. माझ्या गुरुच्या अध्यक्षतेखालीच मिटिंग घेतली आणि त्यांना सांगितलं की आपल्या ज्या समस्या आहेत, आपण अतिक्रमण जागेवर बसलेलो आहोत आणि सरकारनं काय आपल्याला पाचारण केलं, निमंत्रण दिलं नाही. तुम्ही इथं येऊन या, आम्ही तुमच्यासाठी सुविधा उपलब्ध करून देऊ म्हणून. तर आपण आलेलो आहेत, आपल्या सुविधा आपण उपलब्ध करून घेतल्या पाहिजेत. आणि त्यासाठी आपण जयंतीसाठी जी वर्गणी गोळा करणार आहोत ती डीजेमध्ये, शानशोकीमध्ये, देखाव्यामध्ये, शोबाजीमध्ये खर्च न करता आपण जर आपल्या सुविधासाठी आपल्याला काय आवश्यक गरजा आहेत त्यासाठी जर आपण खर्च केला, जयंती आपण साधेपणाने साजरी करू आणि उरलेला पैसा आपल्या सुविधेसाठी वापरू. आणि म्हणून लोकांनी सुद्धा मला भरभरून साथ दिली आणि जवळपास 1,82,000 माझ्याकडे जमा झाले एका दिवशी, एका जयंतीच्या दिवशी. आणि त्या जयंतीमधून मी फक्त 25 ते 30 हजारामध्ये आमची जयंती साजरी केली. आणि बाकीच्या पैशामध्ये एक बोर घेतला आणि एक जाण्यासाठी रस्ता तयार केला. तर अशा प्रकारे तिथं दिवस काढल्यानंतर एका शेतकऱ्याला आमची दया आली, करुणा आली आमच्याविषयी की भंतेजी एवढ्या याच्यामध्ये राहतात, त्यांना लाईट नाही, त्यांनी आमच्या वस्तीसाठी रस्ता करून दिलेला आहे.
आणि म्हणून त्यांनी सुद्धा मग त्यांना आमच्याबद्दल करुणा निर्माण झाली आणि त्यांनी म्हटले भंतेजी आमच्या शेतातून आमच्या घरातून तुम्हाला आम्ही कनेक्शन देतो आणि मग तुमच्या कुटीमध्ये एक लाईट राहू द्या. आणि त्यावेळेस मग माझ्याकडं 1 वर्षानंतर एक लाईट आला, त्याला बी आर्थिंग सिंगल पेज आली आणि आर्थिंग करून मी ते त्याप्रमाणे मी इथं राहत होतो. त्यानंतर आमचे गुरु फिरत यांनी लॉकडाऊनमध्ये बऱ्याचशा वस्तींना झोपडपट्ट्यांना भेट देऊन किट वाटप केल्या. त्याच पद्धतीनं फिरत इथं सुद्धा आले, महाडा कॉलनीमध्ये आले, इथली तुमच्या विहाराची अवस्था बघितली आणि त्यांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालून हे आज जे विहार दिसतंय त्याची निर्मिती झालेली आहे. आणि म्हणून त्यानंतर पुन्हा माझ्या गुरुचा आदेश की तुम्हाला आता 2 विहार सांभाळायचे आहेत. आणि मी ठरलं ठीक आहे, तुम्ही जे सांगता मी करू शकतो. आणि मग मी संध्याकाळी तिकडे राहायचो आणि दुपारी इकडे यायचो, इकडं ग्रंथ वाचन करायचं. दुपारी 2 ते 4 पर्यंत इकडं, संध्याकाळी तिकडे. त्याच्यानंतर 1 वर्ष तसं केल्यानंतर या वर्षी मात्र पुन्हा राहायची सोय केली. संडास बाथरूम झालं आणि संडास बाथरूम झाल्यानंतर मी इथं राहायला आलो. आणि या वर्षाचा वर्षवास हा माझा मी इथं अधिष्ठान घेतलं आणि हा अधिष्ठान घेऊन हा वर्षवास मी पूर्ण इथं यशस्वीपणे समर्पित केलेला आहे. हे सगळं तुम्हा सर्वांच्या प्रेमामुळं मी पूर्ण करू शकलेलो आहे. याला तुमच्याकडून जसं मी तुम्हाला मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनानं तुम्ही अनुसरण करून मला भरभरून साथ दिली आणि म्हणून मी बरेचसे काही कार्यक्रम तुमच्या मार्फत यशस्वी करू शकलो. म्हणून हे सर्व जे श्रेय आहे हे तुम्हाला मी देतो आहे. आणि म्हणून यात मी जास्त धम्माबद्दल बोलणार, माझे फक्त मनोगत व्यक्त करीत आहे मी. आणि जेव्हा मी जशा तुम्हाला आदेश दिलेले आहेत किंवा जशा मी तुम्हाला सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेप्रमाणे आपण धार्मिक कार्यक्रम केलेले आहेत. आपण दर रविवारी विपश्यनेचे 1 डे शिबिरसुद्धा आयोजित केलेले आहेत. त्याचं रेकॉर्ड आहे आपल्याकडं. त्याच्यानंतर लहान मुलाचे शिशूचं विपश्यना आनापान सत्र देखील आपण 1 डे इथं घेतलेले आहेत. आणि मोठ्या माणसाचे देखील आनापानाचे आपण रविवारी 1 दिवसाचे सत्र घेतलेले आहेत. आणि हे सत्र फक्त या वर्षवासामध्ये आपले बंद पडलेले आहेत. यानंतर आपण पुन्हा पुढच्या महिन्यापासून दर रविवारी आपलं विपश्यनाचा एक जुन्या विपशी साधकांचं 1 डे शिबिर असेल, नाहीतर आनापान शिबिर असेल, याला आपण सुरुवात करणार आहोत. यासाठी तुम्ही निश्चितच माझ्याशी सहमत आहात, मला सहकार्य करणार आहात. आणि यासाठी माझा एकच उद्देश आहे, जर आपल्याला खरोखर बाबासाहेबाचं स्वप्न जर पूर्ण करायचं असेल, आपण फक्त बाबासाहेबाचं नाव जयघोष करतो फक्त वर्षातून एकदाच. 14 एप्रिल आहे की त्यावेळेसच आपल्याला बाबासाहेब आठवतात. नंतर आपण 364 दिवस आपण झोपून जातो. आणि म्हणून बाबासाहेबाचं स्वप्न होतं की मला भारत बुद्धमय करायचा आहे. आणि भारत बुद्धमय करायचा आहे तर त्याच्यासाठी आपण अगोदर बुद्ध झालो पाहिजे. आणि मग आपण प्रत्येकाला हा प्रश्न विचारला पाहिजे, मी खरोखर बुद्ध आहे काय? मी 5 शिलाचं पालन करतोय काय? आताच भंतेजीने सांगितलेले 5 शिला, 10 पुण्यकर्म, याचं मी पालन करतोय का? हा प्रत्येकानं आपल्याला स्वतःला प्रश्न केला पाहिजे. आणि जर आम्ही ते पूर्ण करीत नसेल तर मी बुद्ध आहे काय? हा संशय आपण व्यक्त केला पाहिजे. आपल्याला दुसऱ्याच्या चुका फार दिसतात, तो असा करतो, ती तसं करते, नाही का? पण मी काय करतोय, मी कुठं चुकतोय हे आपण स्वतःला तपासलं पाहिजे. आणि आपण धम्माच्या मार्गावर आपण वाटचाल केली पाहिजे. कारण धम्म हा आपल्याला सुखाच्या गावाला घेऊन जाणार आहे. आणि म्हणून आपल्याला सुखाच्या गावाला जायचं असेल तर धम्माचं आचरण केलं पाहिजे. कारण म्हटलेलं आहे, धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेती आस्मी लोके परमिच, नाही का? धम्मचारी आहे तो सुखानं झोप घेऊ शकतो. आणि म्हणून सुखानं आपल्याला जीवन जगायचं असेल तर धम्माचं आचरण केलं पाहिजे. आणि धम्माचं आचरण करण्यासाठी आपल्याला धम्म समजला पाहिजे. आणि परिपूर्ण धम्म समजून घेण्यासाठी आपल्या मनाची
एकाग्रता झाली पाहिजे, मनावर आपला संयम असला पाहिजे, मनावर आपला ताबा असला पाहिजे. आणि मनावर आपल्याला संयम प्राप्त करायचा असेल तर प्रत्येकानं विपश्यना केली पाहिजे. कारण भगवान बुद्ध म्हणतात की माणूस जीवन हे एक असं आहे की त्याच्यामध्येच माणूस ध्यान साधना करू शकतो, दान कर्म करू शकतो आणि शीलाचं पालन करू शकतो. इतर पशूच्या जन्मामध्ये, पक्ष्यांच्या जन्मामध्ये जर गेलो तर त्यांना ही बुद्धी नसते. पशु प्राणी विपश्यना करू शकत नाहीत, शीलाचं महत्त्व त्याला कळत नाही आणि दानाचंही महत्त्व कळत नाही. म्हणून आपण मनुष्य आहोत आणि मनुष्य आहोत म्हणून आपण या जीवनाचं सार्थक जर करायचं असेल तर आपण भगवान बुद्धाचा धम्म आचरणात आणून आपलं कल्याण आपण केलं पाहिजे. म्हणून भगवान बुद्ध म्हटलात आत्मदीप भव. आपण स्वतः स्वयंप्रकाशित झालो पाहिजे. आपण स्वतः अगोदर बुद्ध व्हा, बुद्धाचा उपासक व्हा, आदर्श उपासक व्हा आणि मग इतरांना देखील बुद्धाकडे वळवण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारे हर एकाला जर बुद्धाचा धम्म दिला तर काही वेळ लागणार नाही की आपण फारच लवकर आपण जगसुद्धा आपण बुद्धमय करू शकू. एवढंच मी जास्त आपला वेळ घेणार नाही. बरेचसे श्रेष्ठ आणखीन व्यक्ती माझे गुरुवर्य इथं त्यांचं तुम्हाला प्रवचन मार्गदर्शन लाभणार आहे. त्यासाठी मी जास्त वेळ न करता तुम्हा सर्वांच्या प्रती पुन्हा एकदा मंगलकामना व्यक्त करतो. सर्वांचं कल्याण हो, सर्वांचं भलं हो, सर्वांचं मंगल हो. भवतु सब मंगलम, भवतु सब मंगलम, भवतु सब मंगलम. जेवण किती वाजता आहे? 1:30 वाजता. साधू साधू साधु नमो तस् भगवतो अर्हतो सम्मा सम्बुद्धस्स मनोपुब्बंगमा धम्मा मनोसिष्ठा मनोमया मनसाचे पदुठ्ठेन भासति वा करोति वा ततो नंग दुःखमनवेति चक्कं वहतो पदं. संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख, शांती, मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता, दुःख मुक्त महामानव, महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो. ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल सा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय
वर्षावास पर्वातील दिनी आपल्या म्हाडा कॉलनी देवळाई परिसरातील जेतवन बुद्ध विहारामध्ये पूजनीय भिक्खू सुगतानंदजी यांच्या वर्षावास समारोपाच्या निमित्ताने पूजनीय भिक्खू संघाला या ठिकाणी आपण दान पुण्य अर्जित करण्यासाठी निमंत्रित केलाय. त्यामध्ये प्रामुख्याने उपस्थित असलेले पूजनीय भिक्खू डॉक्टर इंदवंशजी महास्थवीर, त्याचबरोबर पूजनीय भिक्खू मंगलबोधीजी, भिक्खू यशोदीपजी, भिक्खू अनिरुद्धजी थेरो आणि संपूर्ण भिक्षू संघ, महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्री येथील श्रामणेर संघ, आपल्या जेतवन बुद्ध विहारातील सर्व श्रद्धावंत उपासक उपासिका, बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो. आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे. बऱ्याच दिवसानंतर आम्ही आज इकडे आलो भंतेजींच्या कार्यक्रमासाठी म्हणून. मधल्या काळामध्ये आमचं येणं झालं नाही, बऱ्याच ठिकाणी जाणंच होत नाही, येणंच होत नाही. जिथे आम्ही अनेक वर्ष राहिलो त्या येणाकरा येथील मैत्री विहारात देखील आमचं जाणं होत नाही. सुगत बोधी भंतेजी आपले निघून गेले आपल्यातून. भंतेजी होते तोपर्यंत आम्ही चक्कर मारायचो, काय कमी जास्त आहे भंतेजींना पाहायचो. आणि भंतेजी गेल्यानंतर मात्र तसं तर तिकडे जाण्याची पण इच्छा होत नाही, कारण भंतेजींच्या आठवणी इथे कायम आमच्या बरोबर आहेत. आणि त्यामुळे बऱ्याच ठिकाणी जाणं इच्छा असून जाणं होत नाही. बघा, इथे एक काळ होता आम्ही रोज येत होतो, दिवसभर थांबत होतो, पण आता जमत नाही. कारण काळ बदलते, वेळ बदलते, मानसिकता बदलते, माणसंही बदलतात, सर्व दुनियाच बदलते. भगवंताचा सिद्धांतच आहे, जग हे परिवर्तनशील आहे म्हणाले भगवान. कोणता सिद्धांत सांगितला भगवंताने? परिवर्तनाचा सिद्धांत सांगितला. आज आपण जे असतो ते उद्या नसतो. बालपणात जे आपण असतो ते तारुण्यात नसतो, तारुण्यात जे असतो ते म्हातारपणात नसतो. आणि म्हणून मनाचे विषय आणि भौतिक गोष्टी सुद्धा सर्वच्या सर्व परिवर्तनशील आहे असं भगवंताने सांगितलंय. आणि त्यामुळे बऱ्याच वर्षानंतर आम्ही इकडे आलो आहे, तर आम्हाला मनस्वी आनंद होतोय तुम्हाला पाहून. एवढ्या मोठ्या मेहनतीतून, एवढ्या मोठ्या श्रद्धेतून, एवढी मोठी धार्मिकता ठेवून पूजनीय भंतेजीने आपल्याला खूप काही शिकवलंय. आणि त्यातून आपण एवढी मोठी प्रगती केली आणि आजही मोठी प्रगती केली संघाला बोलावून या ठिकाणी. आणि त्यामुळे तुम्हा सर्वांच्या प्रती मी विशेष मंगल मैत्री व्यक्त करतो. बघा, भगवंताचा धम्म हा सार्वजनिक आहे, सर्वकालिक आहे, सर्वांच्यासाठी आहे. बुद्ध धम्माचे अनेक अंग आहेत. भगवंताने कोणत्या एकाच गोष्टीवर फोकस केलेला नाही आहे, अनेक अंगाने, तसा 9 अंगाने भगवंताने उपदेश केलेला आहे. भगवंताच्या तत्वज्ञानामध्ये, भगवंताच्या उपदेशामध्ये व्यावहारिकताही आहे आणि आध्यात्मिकताही आहे. तुम्ही बौद्ध साहित्याचा अभ्यास कराल, सुत्त पिटकाचा अभ्यास कराल तर तुमच्या लक्षात येईल काही उपदेश निव्वळ भिक्षूंसाठी आहेत, काही उपदेश उपासकांसाठी आहेत, काही उपदेश दानाच्या संदर्भात सांगितले, तर काही उपदेश ध्यानाच्या संदर्भात सांगितले, तर काही उपदेश शीलाच्या संदर्भामध्ये सांगितलेले आहेत. कारण भगवंताचा धम्म, भगवंताचं तत्वज्ञान, भगवंताचा उपदेश हा वैविध्यपूर्ण आहे. मनुष्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी म्हणून भगवंताने उपदेश दिलेले आहेत. आणि भगवान बुद्ध म्हणाले, मनुष्याला सर्व अर्थाने सुख हवं असेल, मनुष्याचं मन निर्मळ व्हावं असं वाटत असेल आणि मनुष्याने स्वतःसह इतरांची प्रगती करावी असं त्याला जर वाटत असेल तर त्याने पंचशील पाळलं पाहिजे, 8 दिवसातून एकदा उपोषण पाळलं पाहिजे. शील पालन, दान, ध्यान
निरंतर मनुष्याने जर केलं, निरंतरता सातत्य जर ठेवली, तर स्वतःसह मनुष्य दुसऱ्याचा विकास करू शकतो. पण मनुष्य प्राणी असा विचित्र आहे की बऱ्याच गोष्टी कळतात पण वळत नाही माणसाला. विस्तव हात भाजवते, चहा गरम आहे, मोठा घोट घेतला एकदा तर तोंड जीभ भाजते, हे माणसाला समजते. त्याचा इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्रही माहित असते, पण तरी सुद्धा म्हणते मला गरम चहा आवडते. बरोबर की नाही? मनुष्य प्राणीच असा विचित्र आहे बघा. सगळ्या गोष्टी कळतात. सत्य काय आहे, असत्य काय आहे, योग्य काय आहे, अयोग्य काय आहे, चूक काय आहे, बरोबर काय आहे, शांती काय प्रदान करू शकते, शांती कशाने प्रदान होते, अशांती कशाने प्राप्त होते, ह्या सगळ्या गोष्टी मनुष्याला समजतात. पण तरी सुद्धा भगवान बुद्ध म्हणाले, जगातील बहुसंख्य लोक अज्ञानामध्ये जीवन जगतात. आहे का? अज्ञानामध्ये जीवन जगतात. आणि त्यामुळे त्या गायीसारखं, म्हशीसारखं मनुष्याचं मन आहे, माकडासारखं मनुष्याचं मन आहे. कितीही जरी वाईट गोष्ट असेल, एखादं वाईट काम असेल, तिथून आपण जरी बाजूला झालो तरी फिरून फिरून त्याच्यावरच जाते. म्हणून भगवंताने धम्मपदामध्ये ही पहिली गाथा सांगितली आहे, मनो पुब्बंगमा धम्मा मनुसेठा मनोमया. मन हे मुख्य आहे, ते मनोमय आहे. जेव्हा एखादी व्यक्ती मळलेल्या मनाने बोलते अथवा मळलेल्या मनाने कार्य कर्म करते, तेव्हा दुःख त्या व्यक्तीचा पाठलाग तसेच करते, ज्याप्रमाणे बैलगाडी ओढणाऱ्या बैलांच्या पायांचा पाठलाग त्या गाडीची चाक करतात. बैल ज्या गतीने चालेल ते चाक त्याच गतीने चालते. बैल धावेल तर ते चाकही धावेल, बैल थांबेल तर ते चाकही थांबेल. मनुष्याच्या जीवनाचंही असंच आहे म्हणाले भगवान बुद्ध. आपलं मन निर्मळ असायला पाहिजे, आपलं वाणी निर्मळ असायला पाहिजे, आपलं शरीरही निर्मळ असायला पाहिजे. ज्याप्रमाणे आपण शरीराला स्वच्छ करण्यासाठी साबणीचा, शॅम्पूचा वापर करतो, रोजच्या रोज सकाळ संध्याकाळ त्या तोंडाला धूत राहतो, अंगाला धूत राहतो, शॅम्पूनं साबणीनं मनाला सुद्धा धूत राहिलं पाहिजे. आणि तपासतही राहिलं पाहिजे की खरंच प्रॉपरली धूत आहे का. मनाला धुतलं पाहिजे आपण प्रत्येकाने. बघा, भिक्षू असो का गृहस्थ उपासक असो, स्वतःला चेक केलं पाहिजे. इतरांना चेक करणं सोपं आहे फार. इतरांना चेक करणं, इतरांना तपासणं हे फार सोपं आहे. इतरांना नाव ठेवणं, इतरांची निंदा करणं फार सोपं आहे. पण आपण किती पाण्यात आहोत, आपलं काही चुकते आहे का, आपण कुठे चुकतोय का, हे तपासण्यासाठी तशा प्रकारचं मजबूत मन हवं लागते माणसाकडे. तशा प्रकारच्या मनाची अवस्था असावी लागते आपल्याकडे. त्यासाठी प्रामाणिकपणा स्वतःच्या बद्दल असायला पाहिजे, विश्वास आपल्याला स्वतःबद्दल असायला पाहिजे. आणि म्हणून भगवंताने बघा मनुष्याला सांगितलं, आपलं मन निर्मळ करायला शिका. कारण आपलं मन जर निर्मळ असेल, जग लाख वाईट असेल, पण आपण जर बरोबर असेल तर जगाने आपल्याला लाख वाईट म्हणू द्या, मानू द्या, त्याचा काही फरक पडत नाही. बघा, मी प्रवचनांमध्ये अनेकदा तुम्ही ऐकत असाल तर म्हणत असतो बघा, माझ्या स्वतःच एक तत्वज्ञान की कोणी वंदो अथवा निंदो. कोणाला? करुणानंद भंतेजीला. दुसऱ्याचं कसं गणित घ्यावं बापा डोक्यावर, आपलं जास्त आहे, दुसऱ्याचं कसं गाठोडं घ्यावं. म्हणून स्वतःच्या बद्दलचं तत्वज्ञान आपण ठरवलंय. कारण भगवंत म्हणाले पुठ्ठस्स लोक धम्मेही मध्ये की तुमच्या वाट्याला सुखही येईल आणि दुःखही येईल, तुमच्या वाट्याला यशही येईल आणि अपयशही येईल, तुमच्या वाट्याला लाभही येईल आणि अलाभही येईल, म्हणजे हानी पण होईल, आणि तुमच्या वाट्याला कौतुकही येईल आणि निंदाही येईल. बिलकुल याच्यापासून बुद्धही सुटत नाहीत, बोधिसत्वही सुटत नाहीत, अरहंतही सुटत नाहीत, महाथेरो भिक्खूही सुटत नाहीत, थेरो भिक्खूही सुटत नाहीत, भिक्खूही सुटत नाहीत, श्रामणेरही नाही, उपोषधधारी सुटत नाही, उपासकही नाही, ग्रहस्थही नाही, कोणीच सुटत नाही. हे 8 लोक धर्म जेव्हा कधी आपल्या वाट्याला येतील तेव्हा तुम्हाला स्थिर राहता आलं पाहिजे म्हणाले भगवान. ज्याप्रमाणे बघा आजच्या काळामध्ये गाड्या असतात, 4 व्हीलर 2 व्हीलर, चाबी लावल्यावर इंजिन सुरू असते, न्यूट्रल मध्ये गाडी पळत नाही, इंजिन सुरू असते गाडीच, भुरभुर करते गाडी एक्सिलेटर वाढवलं की, पण जागेवरच भुरभुर करेल गिअर टाकला नसेल. न्यूट्रल मध्ये असताना बघा एक्सिलेटर कितीही जरी वाढवलं जागेवरच गाडी ढुरढुर करते, पण धावू शकत नाही. गिअर टाकला की मग गाडी पुढे धावते. तर भगवंतानं सांगितलंय अगदी त्याचप्रमाणे हे इंजिन तर सुरूच पाहिजे,
मेल्यावर तर शांतच होईल आपोआपच, पण हे इंजिन सुरू असताना आपल्याला स्थिर राहता आलं पाहिजे, न्यूट्रल राहता आलं पाहिजे. पण मनुष्याचा स्वभाव हा बऱ्याच बाबतीमध्ये अहंकाराने भरलेला असतो. भगवंताने सांगितलं बघा, अहंकार हा अवगुण आहे, अहंकार हा दुर्गुण आहे. आणि त्यामुळे व्यवहारिकतेला धरून एक छोटासा उपदेश मी तुम्हाला आज देतो की मनुष्याच्या जीवनामध्ये अहंकार जर असेल, म्हणजे कोणाच्याही, तो माझ्या तुमच्या कोणाच्याही जीवनामध्ये आपल्याला जे जे काही प्राप्त आहे त्याबद्दल जर आपल्याला अहंकार आहे तर मनुष्याचं जीवन ताणतणावातच जाते. पहा, ताणतणाव अहंकारामुळे पण उत्पन्न होतो. तर भगवंताने सांगितलं 5 प्रकारचा अहंकार असतो मनुष्यामध्ये. जो कोणी त्याला बळी पडेल, तो धर्मगुरू असेल का सर्वसामान्य व्यक्ती असेल का कोणत्याही जाती धर्माचा असेल, जो कोणी व्यक्ती 5 प्रकारच्या अहंकाराला बळी पडेल त्याची बॅटरी सदा डाऊनच राहील. किती लावा चार्जर भारीचा आणून, ती बॅटरी काही चार्जिंग होत नाही. आमच्याकडे एक सामनेर होते, त्यांचा मोबाईल खराब झाला होता, विचारत गेलेले, चार्जर बदलू पाहता. पण त्याची कोणतं चार्जर आहे का म्हणते, द्या जरा माझ्या मोबाईलला लावतो. 24 घंटे साथी साहेबाला सांगितलं, त्यांनी घरी नेऊन त्यांच्या चार्जरनं 24 घंटे त्याला चार्जिंग केली मोबाईलला, पण ते हुई नाही चुई नाही काहीच नाही म्हणत ना काही ते मोबाईल. आता त्याचा आतूनच काय बिघडलं असेल तर ते काय करेल मग, त्याला बाहेरची चार्जिंग टाकून उपयोग नाही, ते आतूनच खराब झालंय, ते बिघडलंय सगळा कार्यक्रम त्याचा. बाहेरून काही जरी टाकला तर विषयच नाही, म्हणून ती चार्जिंगच होईना. पहा, मनुष्याचंही असंच होते बघा. ते भगवान म्हणाले की 5 प्रकारचा अहंकार जर आपल्याला त्याला बळी पडलो तर आपली बॅटरी सदा डाऊनच, अशी चेहरा बिलकुल पडलेलाच नेहमी. असं झालं तसं झालं म्हणते. तर भगवंताने सांगितलं बघा, बऱ्याच ठिकाणी सांगितलं, संत महापुरुषाचा विचार आहे बघा. पहिला अहंकार असतो मनुष्याकडे संपत्तीचा. बघा तुम्ही सत्यता कशी आहे भगवंताच्या वचनामध्ये. संपत्तीचा अहंकार माणसाला दुःखाकडे घेऊन जातो बघा, ताण तणाव वाढवतो माणसाचा. संपत्तीचा जर अहंकार असला, निर्माण झाला की असं ताठत चालते, खालचं दिसत नाही, असं वरतीच पहा तुम्ही नाही बापा, तुमच्यासारखं तर कोणीच नाही असं समजू नका की आम्हालाच म्हणता का काय. तुम्हाला नाही, तुमच्या एवढं तर चांगलं कोणीच नाही आहे. पण संपत्तीचा अहंकार जर आला तर बऱ्याच लोकांना बघा जमीन दिसत नाही, ते वरतीच पाहतील अशी. कोणाकडे पाहिलं, कोणाला त्यांना सांगितलं, समजा त्यानं घर बांधलं, काय कर माझ्या घरासारखं काय काम म्हणते, फलानं टीव्ही आणला होता त्याच्या घरामध्ये, माझ्यासारखं काय काम म्हणते, त्या फलाण्याचं पोरगं नोकरीला लागलं, माझ्या पोरासारखा पगार आहे का त्याला, त्यानं लग्न केलं फार चांगलं केलं, मग आमच्यासारखं केलं का म्हणते लग्न. म्हणजे कोणत्याही बाबतीत तुम्ही काही सांगून पहा, दाखवून पहा, ते आपल्या तोऱ्यात राहते. मी आणि मी असं बेडकीसारखं फुल फुगत 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 असं फुगते, असं टिचकून केलं की असं धमकन फुटूनच जाते. तुम्हाला बेडकाची कथा माहित असेल, आपण सांगितलेली. प्रवचन ऐकता का नाही का, सोडून दिलं बापा. तुम्ही काय सोडून द्याला मला. हे बेडीक होती एक पावसाळ्याच्या दिवसामध्ये. अहंकार कसा माणसाला मारून टाकतो बघा. 5 प्रकारचा अहंकार सांगतो. ते बेडकी पावसाळ्यात असं फुगवते बघा, ड्राव 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 करते आणि हे फुगवते. एक दिवस तिचे 2 पोरं, बेडकीचे पोरं, ते बोधकथा दृष्टांत आहे, नाही तर तुम्ही म्हणाल बापा ते बोलत होते का, असं काही बोलत नाही. तर ते एक दिवस दोन्ही पिलं चरता चरता, म्हणजे चरत 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 गेले लांबच्या लांब. एका शेतीजवळ गेले, त्या शेतीत होता एक बैल. तो बैल चरत होता आणि ते खाता खाता फुस करते बैल बघा. आमच्याकडे पूर्वाश्रमात बैल होते, आम्ही लहान होतो ते शेतकऱ्यामध्ये. तुम्ही शेतकऱ्याचे तर असाल बापा, तुम्ही कुठं धीरूभाई अंबानीकडून आले. तर शेती सगळ्यांना माहित आहे, बैल सगळ्यांना माहित आहे. बैल चरत असताना बघा असं त्याच्या नाकातून हवा निघत राहते, ती मोठा असेल फार. तर ते असं टम फुगलं होतं बैल. संध्याकाळची वेळ झाली, चरून चरून खाऊन खाऊन फुल फुगलं. हे बेडकीचे पिलं तिथे गेले नाही आणि पाहिलं त्या बैलाला, आणि लगेच मागे फिरले. ते घरी गेले आणि घरी जाऊन धापा टाकत त्या मम्मीला म्हणे, त्यांच्या मम्मी तू म्हणत होती म्हणे बा मीच मोठी आहे, या जगात दुसरं कोणीच मोठं नाही, आणि आम्ही समजत होतो म्हणे बा तूच मोठी आहेस. पण आम्ही एक असा प्राणी पाहिला म्हणे आज, तो लय मोठा होता. तर मम्मीचा इगो हार्ट झाला.
तर मम्मीनं फुगवायला सुरुवात केली आपल्या. तर मी एवढा होता काय? म्हणे नाही मम्मी. अजून मम्मीने फुगवलं. एवढा होता काय? नाही मम्मी. मम्मीने अजून फुगवलं स्वतःला. नाही मम्मी. नाही मम्मी सुरू पोरांचं आणि तर फुगवणं सुरू. माणसाचे डोळे येतात कधी कधी, माणसं आंधळे होतात कधी कधी आणि मग अकुशल कर्म करायला सुरुवात करतात. कोणी असो कोणत्याही बाबतीमध्ये. तर हे फुगवलं फुगवलं फुगवलं. आता कॅपॅसिटी असते, एक लिमिट असते फुगायची. कोणाची? आपली एक लिमिट असते फुगायची. आपण काय फुगा थोडी आहोत फुगायला का लयच मोठा. फुगवलं फुगवलं एवढा एवढा म्हणता म्हणता ते टचकन फुटलं, बेडकी मेली. पहा जागेवरच गतप्राण झाली. तर भगवंताने सांगितलंय असाच अहंकार आपल्याला संपवतो आणि त्यामुळे संपत्तीचाही अहंकार बरा नसतो आणि संपत्ती अहंकारी बनवते. बघा आता आपल्यात लोकांचं गणित पहा. एक काळ होता खायला काहीच नव्हतं, कन्या खायचे लोक. कन्या समजते का तुम्हाला? हो समजतातच, नाही काय म्हणाल तुम्ही. आज जरी तूप रोटी पुरणपोळ्या खात असाल पण एक काळ होता कण्या खायचे. ते गव्हाच्या वगैरे ज्वारीच्या कशा कशाचे एकदम बारीक दळून आणायचे ते आणि सगळे लोक मिळून तेच खायचे. बघा एकदम, नाही तर भीक मागून खायचे, नाही तर कुठं पंगत उठते का याचं लक्ष ठेवायचे. पण आज बाबासाहेबांना मालामाल केलं, दिवस बदलले. पण काही काही लोक बिलकुल दिलंय बाबासाहेबांना पण त्याचा अहंकार आहे. आमचं घर, आमचं शेत, आमचे पोरण, आमची आयटन, आमचं काय काय. हालाकी दिलंय कोण? बाबासाहेबांनी दिलं. मेहनत जरी आपली असली तरी दिलंय बाबासाहेबांनी. आणि त्यामुळे संपत्तीचा अहंकार जे करतात त्यांना एक तर विहार दिसत नाही. आपल्या लोकांपुरतं गणित समजायचं केलं ना. ज्यांना संपत्तीचा अहंकार आहे ते म्हणते तिथे जाऊन गुडघ्यावर बसावं लागते, तिथे जाऊन भंतीला वंदन करावं लागते. आम्ही वंदन करावं का? अहंकार येतो ना माणसामध्ये. आणि आमचे कपडे भरवाव का? पण ज्यांच्यात सेवाभाव असतो, ज्यांच्यात विनम्रता असते, ज्यांच्यात शील असते, ज्यांच्यात सदाचार असते ते या रिकाम्या गोष्टीला महत्व देत नाहीत. आणि त्यामुळे संपत्तीचा अहंकार मनुष्याचा ताणतणाव वाढते. कारण संपत्तीचा अहंकार जास्त दिवस टिकत नाही. गर्वाचं घर खालीच येते. म्हणून जमिनीवरच चालाव माणसानं, जमिनीवरच राहाव, जमिनीवरच बसाव. हवेत जाऊ नये. हवेत गेलं की धपकन पडते खाली, हातपाय सगळंच मोडते, डोकं फुटते, मग कुठंच जाता येत नाही. लोक म्हणतात त्याच्याकडे, आणि मी येत नाही म्हणतात, त्याच्याकडे जाऊ द्या म्हणतात, तिला त्याला कट मारा म्हणतात. लय अहंकार आहे म्हणतात त्यांच्यात तिच्यामध्ये. म्हणून अहंकारी राहू नये. संपत्तीचा अहंकार. दुसरा अहंकार सांगितला सौंदर्याचा. कशाचा? सौंदर्य. तुम्हाला नाही बाबा, तुम्ही तर लय गोड, तुम्ही लय सुंदर आहे, पण तुम्हाला नाही. पण कोणाकोणाला लय अहंकार. नाक चांगलं आहे तर ते नाकत दाखवेल, कान चांगला आहे तर कानत दाखवेल, रंग जरासा गोरा आहे तर तेच दाखवेल, काय भोया चांगल्या असतील तर तेच दाखवेल. भगवंतानं बरं झालं आम्हाला मुंडन करायला सांगितलं. हे पोर आले आमच्याकडे 3 महिन्यापासून लय सुंदर सुंदर दिसत होते सुरुवातीला. नंतर आम्ही तिथं बाथरूम जवळ आरसा लावलाय. हे बाहेरून आलं की तोंड धू धू. मी पाहतो दुरूनच, बापा हे काय पाहतात असं, याच्याकडे पाहण्यासारखं आहेच काय असं. म्हणून भगवंतानं सांगितलं हे केस काढून टाका, मुंडन करत जा. कोणी तुमच्याकडे पाहण्याचा विषय नाही, तुम्ही कोणाकडे पाहण्याचा विषय नाही. आणि म्हणून सौंदर्याचा जो अहंकार आहे तो मोठा डेंजर असतो बघा. आणि म्हणून तर सौंदर्याचा अहंकार दुसऱ्याला तुच्छ लेखतो बघा. काही काही लोक असतात बघा, दुसऱ्याला तुच्छ लेखतील. माझ्यासारखं गोरच कोणी नाही, माझ्यासारख्या माझ्या पोरीसारखी पोरगीच कोणाची नाही, माझ्या पोरासारखा पोरगाच कोणाचा नाही, विचारूच नका तुम्ही. आणि त्यामुळे काही काही लोकांना सौंदर्याचा जो अहंकार आहे तो ताणतणाव निर्माण करतो. मग म्हणजे समजा सोयरिकीच्या वेळेला तुमची पोरगी लय सुंदर समजा आणि दुसऱ्याची लय सुंदर, आणि नेमकं तुमच्या पोरीला पसंत केलं नाही, शेजारच्याच पोरीला पसंत केलं, तर मला सांगा एवढे दिवस काय काय लावू लावू काय काय लावू लावू बेजार झालेले लोक टेन्शन मध्ये येतील की नाही, बीपी हाय होईल की नाही, बीपी लो होईल की नाही, शुगर वाढेल की नाही. बापा तिलाच कसं पसंत केलं, त्यालाच कसं पसंत केलं ना, आम्हाला कसं नाही पसंत केलं म्हणते. आणि त्याच्यामुळं टेन्शन येते. म्हणून सौंदर्याचाही अहंकार बरा नाही. सौंदर्याचाही अहंकार निर्माण झाला की मन बेचैन होते बघा, भगवंताने सांगितलेलं आहे. त्यामुळे तिसरा अहंकार सांगितला ताकदीचा. ताकद म्हणजे शक्ती, नाही का.
ताकदीचा अहंकार पण असतो. बिलकुल माझ्यात खूप ताकद आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या ताकदी असतात. तर ताकदीचाही अहंकार बरा नाही, कारण भगवंताने सांगितले परिवर्तन जीवनाचा नियम आहे. आज जवान आहोत आपण, आज आपल्याकडे ताकद आहे, शरीर तर तेच राहील, पण म्हातारपणात तीच ताकद राहते का? आता हे भंतेजी आमचे पुण्यावरून आले, आमचे बोधानंद भंतेजी, हे म्हणे मी गावाकडे होतो तेव्हा सिमेंटचं पोतं 50 किलोचं असं उचलायचो मी, याच्यावर घ्यायचो. आता म्हातारपण आलं, आता जमणार नाही. आमचे रत्नदीप भंतेजी ड्रायव्हर भंतेजी 15 किलो वजन कमी केलं 3 महिन्यामध्ये आपल्या मॉनेस्ट्रीला राहून. बघा, एकदा साधुकार द्या आणि तुम्ही प्रेरणा घ्या. अशी टम ढेरी फुगली होती, सगळं शरीर फुगलं होतं. आणि घरी बायकोला आम्ही 8 दिवसातून एकदा फोन देतो यांना, हे सामने आहेत ना, 8 दिवसातून एकदा फोन. आणि आता 10 दिवसाचं उद्यापासून जे शिबिर आहे त्यांना तर मोबाईलचा विषयच नाही काही, कारण नियम आहे, शिस्त आहे. आता भंतेजींशी चर्चा करत होतो, भंतेजी म्हणे बापा हे तर परिमंडल करू नये, हे तर भिक्षापात्रात जेवण करतात. आता जमत असेल तरच श्रामणीर शिबिर घ्यावं, जमत नसेल तर कशाला घ्यावं? नुसतंच अंगावर चिवर घालायचं आणि चालले कुठं कार्यक्रमाला, दान द्या दान द्या दान द्या. काय तर ढेकळाचं श्रामणीर शिबिर आहे, मग कोणतंही असो समजा. तर श्रामणीर जीवन ही काही पैसे कमवायसाठी थोडी आहे, भिक्षू जीवन ही पैसे कमवायसाठी थोडं आहे, भिक्षू जीवन ही अहंकार वाढवण्यासाठी थोडी आहे. आपणही आदर्श आहोत, आपल्याकडे पाहून लोक बदलले पाहिजे. आपण माणसं जोडणाऱ्यांपैकी असलो पाहिजे, समाज जोडणाऱ्यांपैकी असलो पाहिजे, समाज तोडणाऱ्यांपैकी आपणही नसलो पाहिजे. कारण चिवरधारी हे आदर्शच असले पाहिजे, ते कोणी असो, मी असो, तुम्ही असो का कोणी असो. कारण आपल्या हालचालीवरून, आपल्या बोलण्यावरून, आपल्या वागण्यावरून लोकांना चांगलं काहीतरी प्राप्त करता आलं पाहिजे. परंतु आपल्या वागण्यामुळं, आपल्या बोलण्यामुळं, आपल्या काही करण्यामुळे जर लोकांमध्ये म्हणजे वाईट भाव निर्माण होत असेल किंवा चुकीचा भाव निर्माण होत असेल तर भगवंताने सांगितलं तेही करणं योग्य नाही. म्हणून ताकद जी असते ही ताकदीचा अहंकार सुद्धा मनुष्याला असतो, पण भगवान म्हणाले सदा सर्व काळ आपण ताकदवर नसतो. बघा, काल 100 किलोचं पोतं उचलत असतील, हो, आता 80 वर्षाचं वय झालंय, उचलता येते का? उचलता येते? नाही उचलता येत. म्हणून ताकदीचाही अहंकार असता कामा नये. कारण कधी पॅरालिसिस येईल, कधी काही हात मोडेल, कधी पाय मोडेल, कधी काय होईल या शरीराचं सांगता येते का? काहीच सांगता येत नाही. अटॅक येऊ शकते, काही होऊ शकते मनुष्याला. आणि त्यामुळे मनुष्याने ताकदीचा अहंकार बाळगता कामा नये. चौथा अहंकार सांगितला ज्ञानाचा अहंकार. कोणता? ज्ञानाचा अहंकार. तर ज्ञानात बापा तुम्हाला आता काही बोलू तर तुम्ही म्हणाल बाबा टोलेच मारता का काय? नेहमी आता टोले मारले पाहिजे बा. सोनारानं कान टोचले की जमते कार्यक्रम. तुम्ही म्हटले घरीच टोचतो तर जमते का? जमत नाही. सोनाराला बरोबर टोचता येतात, त्याचा अनुभव असतो. आणि म्हणून बघा ज्ञानाचा अहंकार सुद्धा असतो. आणि ज्ञानाचा अहंकार बहुतेकांना असतो. जे अरहंत झाले नाही, जे बुद्ध झाले नाही, जे सन्मार्गावर प्रतिष्ठित आहेत परंतु प्रॉपर नाही आहे, त्या बहुतेकांना ज्ञानाचा अहंकार असू शकतो. आपल्या समाजाचा विचार जर केला तर बापा विचारूच नका, वंदना येण्याचा अहंकार येते, दान देतानाचा अहंकार आहे. तुम्हाला नाही बापा, तुम्ही लय चांगले, परंतु वंदना विहारात जाण्याचा अहंकार आहे, वंदन करण्याचा अहंकार आहे, वंदना येण्याचा अहंकार आहे, सुत्त येण्याचा अहंकार आहे का नाही? ध्यानाचाही अहंकार आहे, बऱ्याच गोष्टीचा अहंकार असतो. भगवान म्हणाले ज्ञान असावं, पण त्या ज्ञानाचा अहंकार असता कामा नये. नाही तर तेच ज्ञान आपल्याला संपवण्यासाठी कारणीभूत ठरत असते. बघा, ज्ञान असावं, ज्ञानी असावा मनुष्य, पण ते ज्ञान त्याच्या आचरणात उतरलं पाहिजे. नुसतं ज्ञानी असून काय फायदा आहे? फक्त ज्ञानी असून उपयोग नाही. न तावता धम्म धरो म्हणाले भगवान बुद्ध. धम्म माहीत आहे म्हणून खूप त्याचा काही उपयोग होत नाही. तर धम्मं कायेन पස්සती म्हणाले भगवान बुद्ध. धम्माचं आचरण करता आलं पाहिजे आपल्याला. म्हणून हा जो ज्ञानाचा अहंकार असतो भल्या भल्यांना संपवतो. तो देवदत्ताला रिद्धी सिद्धी प्राप्त होती. माहिती तुम्हाला देवदत्त? माहिती तुम्हाला कोण आहे? लहानपणापासून सिद्धार्थ गौतमासोबत लहानाचे मोठे झाले देवदत्त. जेव्हा सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले, बुद्ध झाल्यानंतर कपिल वस्तूला गेले, तर कपिल वस्तून परत येत असताना, परत आल्यावर त्या शाक्य कुळातले काही 5-6 तरुण भगवंताकडून दीक्षा घेण्यासाठी, चिवर घेण्यासाठी आले होते. त्याच्यात उपाली, महानाम, अनिरुद्ध, आनंद पण होते आणि देवदत्त पण होता त्याच्यामध्ये. भगवंताकडून चिवर घेतलं, भगवंतासोबत राहिला, कर्मठाण घेतलं, रिद्धी सिद्धी बल प्राप्त केलं, परंतु त्या रिद्धी सिद्धीचा चुकीचा वापर केला.
रिद्धी सिद्धी संपन्न झाली, नष्ट झाली. ज्ञान हे माणसांच्या कामी पडलं पाहिजे. ज्ञान हे माणसाला संपवण्यासाठी नसायला पाहिजे. ज्ञान हे मनुष्याला स्वतःला बिघडवण्यासाठी नसायला पाहिजे. आणि देवदत्ताच्या संदर्भात तुम्ही जर विचार कराल तर तळ्याजवळ राहून, तळ्याजवळ काय, तळ्यात राहून त्या तळ्याचं पाणी न पिऊ शकणारा देवदत्त होता बघा. तळ्यात राहून तळ्याचं पाणी पिऊ शकला नाही असा देवदत्त होता. मनुष्यामध्ये अशी प्रवृत्ती असता कामा नये, भगवान बुद्ध म्हणाले. त्यासाठी आपल्याला ज्ञान म्हणजे काय, त्याचा अर्थ काय, त्याचा बोध काय, त्याचं आपण आत्मसात त्याला कसं करावं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे. नाही तर मी असो, तुम्ही असो, कोणीही असो, ज्ञानाचा अहंकार जर बाळगला तर आपल्याला संपवायला काहीच वेळ लागत नाही बघा, तुम्हाला सांगतो. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले ज्ञानी अवश्य असावं मनुष्याने, पण त्या ज्ञानाचा अहंकार बाळगता कामा नये. आणि आपल्या बोलण्यातून, आपल्या वर्तनातून, वागण्यातून सगळं काही समजते बघा, की आपल्या आचरणाचा काय प्रभाव होतो, आपल्या वर्तनाचा काय प्रभाव होतो, आपल्या ज्ञानाचा काय प्रभाव होतो. म्हणून ही चौथी गोष्ट जी आहे ही विद्वान लोकांसाठी पण लागू आहे, सर्वसामान्यांसाठी सुद्धा लागू आहे, की ज्ञानी असावं पण ज्ञानाचा अहंकार असता कामा नये. मी नेहमी सांगत असतो प्रवचनातून, आमच्या नदीमध्ये, नदीच्या मधोमध उगवणाऱ्या गवतासारखा गुण माणसाच्या अंगी असायला पाहिजे. नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या सरळ आणि ताठ असलेल्या झाडांसारखा अवगुण माणसात नसायला पाहिजे. प्रसंगी लवता पण आलं पाहिजे, झुकता पण आलं पाहिजे, वागता पण आलं पाहिजे. आणि स्वतःच्या चूक होत असतील, चूक करत असतील तर ती कबुलीही देता आली पाहिजे, त्याच्यात सुधारणाही करता आली पाहिजे. मग गृहस्थ असो की संन्यासी लोक असो, गृहस्थ जरी असतील पण अहंकारी असतील, माझ्यामुळेच संसार चाललाय, माझ्यामुळेच घर चाललंय आणि बाकी त्यांचं काहीच खरं नाही, तुमचं तर काहीच खरं नाही, असं म्हणायला सुरुवात जर कधी केली की आपल्या हातानं आपल्या पायावर दगड पाडून घेतला म्हणून तुम्ही समजा. घराची राख रांगोळीच होती बिलकुल. घर एकामुळे असते का, कोण्या असते का? संसाराचं गणित व्यवस्थित एकाच व्यक्तीमुळे होईल काय? नाही. किंवा बिघडत असेल तर एकाच व्यक्तीमुळे बिघडेल काय? तुम्ही म्हणत असाल बिलकुल असेलही व्यक्ती तशी कोणी, पण त्याला कारणीभूत दुसरेही लोक असतात. म्हणून टाळी एकाच हातानं वाजते काय? वाजते का? वाजून पहा, वाजते काय? वाजत नाही. त्यामुळे भगवंताने सांगितलं की ज्ञान जे आहे त्याचा अहंकार असता कामा नये. शेवटचा अहंकार सांगितला कुळाचा अहंकार. कुळ समजते का तुम्हाला? कुळाचा अहंकार असतो मनुष्याला बघा. मी अमक्या कुळात जन्मलो, मी टमक्या कुळात जन्मलो. त्या दिवशी सोयरी कुणाची तरी झाली होती, ते उपासक म्हणे भंतेजी आमच्या नातेवाईकांची सोयरी झाली त्यांच्या मुलीची. मी म्हटलं कुठला केला मुलगा? ते म्हणे आमच्या गावाकडचाच केला. मी म्हटलं ते फलाण्या ठिकाणी कोणीतरी त्यांचे नातेवाईक सांगत होते आम्हाला बा एक दुसरा मुलगा होता चांगला. तर ते उपासक म्हणे विहारात येणारे हो भंतेजी म्हणे आम्ही सोमस आहोत आणि ते लाडवण आहे म्हणे. मी म्हटलं बा आता कायच करावं, आता बोलावंच काय यावर. 68वा धम्म दीक्षा दिवस 12 तारखेला आहे उद्याच्या. किती तारखेला? उद्या 10, 11 आणि 12. किती वर्ष झाले? 68 वर्ष झाले. आणि उपासक काय म्हणते? आम्ही सोमस आहो म्हणते भंतेजी. ते पोरग लाडवं नाही म्हणते बाबा, सोयरे नाहीत म्हणते आमचं. एवढ्या दिवसात विहारात जाऊन काय शिकले? नुसतीच वंदना पंचशील ओकास वंदामी भंती धुती एमपी तती एमपी. चप्पल कोण नेली माझी? त्याचं मड बसो म्हणते ते. हा ती येत नाही ते येऊ देऊ नका म्हणते, तिला काय देणे घेणार. तो येत नाही ते येऊ देऊ नका, त्यांच्या घरी काय जायचं म्हणते. काय ढेकळं शिकले एवढ्या वर्षात? मग तुम्हीच सांगा काय शिकलो आपण? बाबासाहेबांकडून काय शिकलो आपण? भगवंताकडून काय शिकलो आपण? ठीक आहे ना, होता आहे, चलता आहे, काही गोष्टी होत राहतात कमी जास्त, त्या सोडूनही द्यायला शिकल्या पाहिजे. म्हणून मी हे चौथं जे तुम्हाला सांगितलं ना अगोदर, ज्ञानी तोच व्यक्ती आहे ज्याच्यात समजूतदारपणा आहे. ज्ञानी तोच व्यक्ती आहे ज्याच्यात विनम्रता आहे. ज्ञानी तोच व्यक्ती आहे ज्याच्यात झुकण्याची, लवण्याची, वाकण्याची एक मनस्थिती आहे. ज्ञानी त्या व्यक्तीला म्हणतात. खूप डिग्र्या घेतल्या, खूप शिकले, खूप मोठा जॉब करतात, खूप मोठा पगार येतो, खूप मोठं घर बांधलंय आणि खूपच लेकरण बाळण लय गणगोत लय मोठं आहे म्हणजे आपण ज्ञानी आहोत असा काही त्याचा विषय
असत नाही. म्हणून शेवटचा जो कुळ सांगितलं त्या कुळाचाही अहंकार असता कामा नये. कशाला पाहिजे? एक जण तर म्हणे बाबासाहेब सोमस होते म्हणे, पण तिची तुम्ही कोण म्हणलं आता मी विचारतो घरी आईला जाऊन, मला आता माहीतच नाही. म्हटलं बा आम्ही भंतेजीच्या शाळेत होतो, भंतेजी झालो, एवढे वर्ष चिवरातच आहोत आम्ही. आता हेच कोणाचं सोमसन लाडवण तेच तोडायच्या मागे आम्ही, आणि तुम्ही मलाच विचारता बा तुम्ही कोण? सोमस आहे का, लाडवण आहे का, आंधवण आहे का, बावणे आहे का, कोण काय 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 म्हणते कोणते राहिले? कोचुरे राहिले 12.5 13 14 15 काय जे राहिले ते. आता जग कुठं चाललंय आणि काही काही अज्ञानी लोक कुठं चाललेत पा. जग कुठल्या कुठं चाललं ना हो. आज बघा लग्नाची परिस्थिती बदललेली आहे. लग्नाची परिस्थिती बदलली ना. आता मला सांगा, तुमचे पोरं पोरी चांगले आहेत म्हणून तुमच्या मनानं लग्न करतात म्हणून ठीक. तुमचा पोरगा मनानच जर पोरगी घेऊन येत असेल कोणती बी, तर कोणती दुर्बीण लावून पाहता कोणतं कुळ आहे कोणतं काय आहे ते सांगा ना. आणि पोरगी समजा गेली कोणासोबत लग्न करून कोणाची, तर त्या पोराचं कुठं शोधता? दुर्बीण लावू कोणतं कुळ आहे ते तर जाते बदलली, धर्म आहे बदलला आणि सारं दुनिया आहे बदलली. आणि तेव्हा शहाणपण शिकवते. मग नाही तसं काही नाही, ते आता काय आपल्या हातात राहत नाही, राहिलं नाही. मग लय मोठा गोष्ट आहे. जेव्हा बापा विचारते का तुम्ही नाही तसे, पण लय लोक पाहिले मी असेच आहे बघा. त्यामुळे कुळाचाही अहंकार असता कामा नये. तर तुम्हाला व्यवहारिक उपदेश दिला मी 5 प्रकारच्या अहंकाराचा. खरं तर भगवंताचंच वचन आहे हे, आणि त्यामुळे आपण अहंकारी असता कामा नये. कोणीही अहंकारी असता कामा नये. मी तुम्ही प्रत्येकाने आपापल्या ज्ञानानुसार आपण चांगल्या सन्मार्गावर प्रतिष्ठित होऊन मार्गक्रमण केलं पाहिजे. आपण दानी असलो पाहिजे, सिलवान असलो पाहिजे, ध्यानी असलो पाहिजे, पण ते प्रॅक्टिकली सांगण्यासाठी आणि बोलण्यासाठी नाही. सांगून आणि बोललो, समजा मी हे दान दिलं, 100 लोकांना जर सांगितलं तर बिलकुल तुम्ही नाही दान दिलं. लक्षात येत तुम्हाला भगवंताचं काय वचन आहे? दानं ददंतु सद्धाय. श्रद्धेनं जर एवढं दिलं तर त्याचं फळ मिळेल. आणि अहंकारानं सांगण्यासाठी दौंडी पेटवण्यासाठी जर एवढं दिलं तर त्याचं बिलकुलच फळ मिळणार नाही, कारण त्या श्रद्धाच नाही कोणत्याही गोष्टीचं. मी सिलवान असेल पण मी लोकांना ओरडू ओरडू सांगत असेल मी फार सिलवान आहे, बाकीचे असेच गये गुजरे, मी फार सिलवान आहे, बाकीचे असेच, मग स्वतःच गये गुजरे आहे. ज्ञानी माणूस दुसऱ्याला जर नाव ठेवत असेल तर त्याच्या एवढं अज्ञानी दुसरं कोणी नाही आहे. माहिती तुम्हाला? ध्यानी माणसाचं पण तसंच आहे, दानीचं पण तसंच आहे, सिलवानाचं पण तसंच आहे. मी नेहमी बोलतो, कधी कधी कुणाला असं लागत असेल, परंतु भगवंताने तोच अर्थ सांगितलेला आहे. तुम्ही धम्मपद जर वाचाल तर गोष्ट तुमच्या लक्षात येईल. आणि त्यामुळे हे 5 प्रकारचे अहंकार तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. निश्चितपणाने आपण आपल्यामध्ये परिवर्तन घडवून आणावं. सुंदर असं विहार तुम्ही स्वतः बनवलंय. पूजनीय भंतेजी इथे राहतात, तुम्हाला मार्गदर्शन करतात चांगल्या प्रकारे. आणि आमच्याकडे सुद्धा आता 20 तारखेला कार्यक्रम आहे आमचा वर्षावा समारोपाचा, कठीण चिवरदानाचा. भंतेजींना आम्ही सूचना केल्यानुसार भंतेजी लगेच म्हणाले की काही हरकत नाही, ही तारीख आज आमच्याकडून मिळवली. पूजनीय भिक्षू संघ पण या ठिकाणी आलेला आहे. उद्या आमच्याकडे श्रामणेर शिबिर जे आहे त्याच्यामध्ये पूजनीय सुगतानंद भंतेजी विपसनाचार्य, मंगलबोधी भंतेजी, त्यानंतर यशोदी भंतेजी यांची वेळ घेतली आपण. आणि त्यानुसार उद्यापासून 10 दिवसाचं आमचं श्रामणेर शिबिर आहे. ऑलरेडी काही मुलांना माणसांना सिलेक्ट केलं आहे. भरपूर जण झाले होते पण लोकांना आम्ही म्हणजे डिलीट मारलं, कारण लोड येतो. आता हे ऑलरेडी आमचे श्रामणेर ट्रेन झालेत. तुम्ही कधी त्यांची वंदना ऐकली ना तर तुम्ही पण परेशान व्हाल. परेशान म्हणजे परेशान नाही तर खुश व्हाल जाम. आम्ही ज्या टोनमध्ये वंदना म्हणतो ना, जी वंदना आम्ही स्वतः टोन तयार केली आहे, अगदी हुबेहूब तशी वंदना म्हणतात बघा. तो रोज सकाळी मेडिटेशन होते, रोज सकाळी ध्यान होते. सकाळी उठतात, ध्यान करतात, वंदना होते, बोधीपूजा करतात. आपल्या तिथे बुद्धगयेचा बोधिवृक्ष रोपित केलाय. आता चैत्य पण बनवला, सुगत बोधी चैत्य. लेणीमध्ये जसा चैत्य पाहतो ना आपण, अगदी हुबेहूब तसा चैत्य तुम्हाला आपल्या महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्रीमध्ये पाहायला मिळेल. अगदी हुबेहूब. आपले निकाळजे साहेब आहेत ठेकेदार प्रकाशनगर मुकुंदवाडीचे, त्यांनी त्यांच्या पूर्ण कारागिरांच्या शुभ हस्ते तो चैत्य बनवला. 20 तारखेला त्याचं लोकार्पण आहे. वर्षावा समारोपाच्या दिवशी एक आजारी आणि म्हाताऱ्या भिक्खूसाठी एक भिक्खू निवास पण बनवलेला आहे. सुंदर असा भिक्खू निवास आहे. त्याचं पण उद्घाटन
20 तारखेला आहे. मी सगळ्याच भंतेजींना सांगितलं, आपल्या भंतेजीला सांगितलं, काही दिवस राहा इकडं तिकडं कुठं कुठं. कारण भिक्षू लोकांचं म्हातारपण लय डेंजर आहे. तुम्हाला हे असं चांगलं चांगलं दिसत असेल, चांगलं बोलते बापा आणि हे चांगलं कुठं फिरते, गाडी चांगली, घोडी चांगली, काय काय चांगलं, हे वरचं दिसते, पण ॲक्च्युअलमध्ये भिक्खू जीवन लय डेंजर आहे तुमच्या माहितीसाठी. हे आमच्या पोरांना तुम्ही कधी विचारून पहा, हे सामनेरांना आमच्या. भिक्षूला नाव ठेवणं हे लय सोपं आहे. आपल्या समाजातले बरेच लोक धरली जिपकी लावली टाळीला. मी तर आवाहनच करत असतो प्रत्येक प्रवचनात, आओ और अनुभव करके देखो. नाव ठेवणं सोपं आहे ना. भिक्षू जीवन जगून तर पहा काय आहे ते. नाव ठेवणं सोपं आहे ना, पण स्वतः जेव्हा जगाल किंवा स्वतःचा मुलगा जेव्हा द्याल, मुलगी जेव्हा द्याल, तेव्हा अधिकार आपल्याला प्राप्त होईल काहीतरी सांगण्याचा. सम्राट अशोकाने 84,000 चैत्य स्तूप विहारांचं निर्माण केलं. मोगल इतिहास पुत्त भंतेजीकडे आले आणि मी धम्माचा दायात झालो का भंतेजी, हे जे भिक्षू संघामध्ये काही विनयाला सोडून वागतात, तर त्यांना मी काही निर्देश देऊ शकतो का, काही शिकवू शकतो का. भंतेजी म्हणाले नाही. स्वतःचा मुलगा किंवा मुलगी जर द्याल किंवा स्वतः याल सुधारणा करायची, तर स्वतः या. घरी बसून आयटीत खाऊन काही खायचं आणि काही पियाचं आणि चांगलं चांगलं आपण राहायचं आणि दुसऱ्याकडे बोट करायचं, हे कोणी शिकवलं. तुम्ही थोडा बुद्धीला ताण तर देऊन पहा. पोरं जन्माला घालायचे तुम्ही, त्यांना खाऊ पिऊ घालायचं तुम्ही, त्यांना लहानाचं मोठं करायचं तुम्ही, आणि शेजारी म्हणेल तुला हे समजत नाही, तुला असं करून तू तसं करून तू, तुम्ही सहन कराल का? कराल सहन? तुमच्या पोराला पोरीला कोणी जर काही बोलत असेल, सहन कराल का तुम्ही? बौद्ध धम्मात भगवंतानं हा विनय सांगितलेला आहे. म्हणजे कोणी उठसूट नाव ठेवायचं नाही आहे. जर बरोबर वाटत नाही ना, तर स्वतः यायचं आणि तसं परिवर्तन घडून आणायचं. आपल्या लोकांना तसं जमत नाही. नाव ठेवण्यात माहीर आहेत लोक. बरेच लोक पाहिले मी, मोजके लोक सोडले तर नाव ठेवण्यात असतात. विहारात येणाऱ्या लोकांनाही नाव ठेवतात. मी नेहमी सांगतो, भंतेजीला नाव ठेवतील, विहारात येणाऱ्या लोकांना नाव ठेवतील. कार्यक्रम झाला, 100 रुपये दिले तर हिशोब दिला काय म्हणते. हे असं लय होते प्रत्येक ठिकाणी. आणि त्यामुळे आपले भंतेजी इथे राहतात. तर आपण आमच्या कार्यक्रमासाठी पण याल. पूजनीय भिक्षू संघाला, इंदवंश महास्तवीर आणि सर्वच भिक्षू संघाला सुद्धा मी विनंती करतो, येणाऱ्या 20 ऑक्टोबर रविवार रोजी जो आमचा कठीण चिवरदान आहे, वर्षावा समारोपाचा कार्यक्रम आहे, महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्री, साजापूर, तालुका जिल्हा औरंगाबाद. तुमच्या या सातारा गारखेडा हायवेनं लय जवळ आहे. इथं गेले हायवेला की बस 10 मिनिटात करोडी सिग्नल येते, तिथून लेफ्ट घेतला की आपली मॉनेस्ट्री आहे. आणि सुंदर प्रकारे आता नवनिर्माण करतोय आपण त्याचं. तर तुम्ही कार्यक्रमाला याल अशी एक सूचना, निमंत्रण तुम्हाला देऊन मला भंतेजींनी बोलण्याची संधी दिली, याबद्दल त्यांच्या प्रती मी मंगल मैत्री करतो. पूजनीय इंदवंश भंतेजींनी मला ऐकून घेतलं त्याबद्दल भंतेजींच्या प्रती मी ऋण व्यक्त करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना पूर्णविराम देतो. भवतु सब्ब मंगलं, भवतु सब्ब मंगलं, भवतु सब्ब मंगलं. यानंतर आम्हा भिक्खू संघामध्ये ज्येष्ठ असलेले पूजनीय इंदवंशजी महास्तवीर भंतेजी, ॲक्च्युली बाबासाहेबांनी ज्या भंतेजींकडून दीक्षा घेतली, गुरु चंद्रमणी महास्तवीर, आपणास माहीत असेल, व्हिडिओजमध्ये वगैरे तुम्ही त्यांना पाहिलं असेल, म्हणजे आता नाही आहेत ते. तर बाबासाहेबांनी त्यांची निवड केली. तुम्ही कुशीनगरला जर कधी जाल तर एकमेव बाबासाहेबांचा पुतळा आहे, गुडघ्यावरती बसलेला, हृदयाशी हात जोडलेला. जगात कुठेच पुतळा नाही तसा. जगात बाबासाहेबांचे संविधान घेतलेले, बोट वर केलेला, उभा, हाप असे पुतळे आहेत, पण एकमेव कुशीनगर जिथे भगवंताचं महापरिनिर्वाण झालं ना, तिथे एकमेव बाबासाहेबांचा पुतळा आहे. गुडघ्यावर बाबासाहेब बसलेले आहेत. भंतेजी उच्च आसनावरती समोर बसलेले आहेत, गुरु चंद्रमणी, आणि आपले बाबासाहेब असे हात जोडलेले आहेत. 14 ऑक्टोबर 1956च्या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी बाबासाहेब तिथे गेले होते भंतेजींकडे. आणि मग भंतेजींना बाबासाहेबांनी वंदन केलं आहे. तर तो पुतळा तुम्हाला तिथे पाहायला जो मिळेल, तर तो पुतळा आज अग्गम महापंडित भदंत ज्ञानेश्वर महाथेरो भंतेजी आहेत ते आजही. भंतेजी त्यांचे शिष्य आहेत आणि यांचे जे गुरु आहेत, तर त्यांचे गुरु बाबासाहेबांनी ज्यांच्याकडून दीक्षा घेतली असे गुरु चंद्रमणी महास्तवीर आहेत. आणि त्यामुळे भंतेजींचं चॅनल आहे, बुद्धा टीचिंग चॅनल आहे भंतेजींचं. अत्यंत सुंदर सुंदर प्रवचन असतात, रोज प्रवचन टाकतात. जिथे कुठे कार्यक्रमाला जातील ते कार्यक्रम भंतेजी चॅनलवर टाकत असतात.
आणि भंतेजींची वाणी सुंदर आहे. त्यांचे PhD स्कॉलर आहेत, ते डॉक्टरेट आहे त्यांच्याकडे. कर्मसिद्धांतावरती त्यांनी PhD केलेली आहे, म्हणून अत्यंत विद्वान आहेत, सिलवान, गुणवान आहेत. आपल्या औरंगाबादमध्ये, मुंबईमध्ये बऱ्याच वर्षांपासून ते राहतात, धम्माचा प्रचार आणि प्रसार करतात आणि त्यामुळे भंतेजींना वंदन आहे. आपण सर्वांनी एकदा भंतेजीसाठी साधुकार द्यावा. कारण भिक्खूचं जीवन असं आहे बघा. खरं तर भगवंताने गृहत्यागी हा शब्द वापरला की नाही. आता यांचा जन्म झाला कुठं आणि येऊन राहतात कुठं, बरोबर की नाही. आता आम्ही तरी महाराष्ट्रातच जन्मलो आणि महाराष्ट्रातच राहतो, जरी गाव जिल्हा नसेल इथे, परंतु भंतेजी मात्र तिकडे कुशीनगरला. आता कुशीनगर उत्तर प्रदेशामध्ये आहे आणि उत्तर प्रदेशातून इथं आले. हिंदी भाषिक होते अगोदर, काय हिंदी जमायची नाही, पण आता मराठी, म्हणजे अगोदर हिंदी जमायची पण आता मराठी जमते. इकडे बसा म्हणतात बरोबर ते सगळे उपासक उपासिका. तर मराठी चांगली गोड मराठी आहे त्यांची. तर भंतेजी आपल्याला आता समारोपीय धम्मदेसना देतील, आशीर्वादपर धम्मदेसना देतील आणि या कार्यक्रमाचा समारोप करतील अशी भंतेजीला विनंती आहे. हां, सर्वांनी हात जोडा आणि म्हणा साधो साधो साधो. पुण्यांचे पुरिसो कैरा कैरा ते तं पुनः पुनः तम्मि चन्दं कैरात सुखो पुण्य सौचयो. महाकारुणिक तथागत बुद्ध धम्म संघ को त्रिवार वंदना. परम पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर आज के विशेष संगदान कार्यक्रम में उपस्थित पूजनीय भिक्खु संघ, पूजनीय भिक्खु करुणानंद थेरो, पूजनीय भिक्खु अनिरुद्ध थेरो, पूजनीय भिक्खु यशोदीप, पूजनीय भिक्खु मंगल बोधि, पूजनीय भिक्खु सुमेध बोधि, पूजनीय भिक्खु सुगतानंद प्रमुख, संपूर्ण पूजनीय भिक्खु संघ श्राम निर्गन, जेतवन बुद्ध विहार में उपस्थित संपूर्ण श्रद्धा संपन्न, बुद्धि संपन्न उपासक उपासिकाएं और विशेषतः ये बुद्धाज टीचिंग चैनल देख रहे संपूर्ण श्रद्धा संपन्न, बुद्धि संपन्न उपासक उपासिकाएं. आज विशेषतः छत्रपति संभाजीनगर स्थित ये गेवराई परिसर, मादा कॉलोनी, ये सातारा परिसर के जेतवन बुद्ध विहार में पूजनीय भिक्खु सुगतानंद जी यहाँ 3 महीना वर्षावास रहे और वर्षावास समापन के रूप में पूजनीय भिक्खु संघ को संगदान का कार्यक्रम आज संपन्न हो रहा है. संगदान का कार्यक्रम है, इसलिए आप लोगों को ये संगदान पुण्य कार्य के विषय में थोड़ा सा उपदेश देते हैं. महाकारुणिक तथागत बुद्ध कहते हैं पुण्यं चे पुरिसो कैरा. इंसान है हम, इसलिए पुण्य करना चाहिए. दुनिया में इंसान ही वो है जो पुण्य कर सकते हैं, जो धम्म कर सकते हैं. इंसान छोड़ के बाकी कोई भी कीट पतंग पशु पंछी जीव जंतु कोई भी पुण्य नहीं कर सकता, कोई भी धम्म नहीं कर सकता. न धम्म समझ सकते हैं, न धम्म का अभ्यास कर सकते हैं. केवल और केवल इंसान ही है जो पुण्य समझ सकता है, पुण्य पालन कर सकता है. इसलिए हम इंसान हैं तो खूब पुण्य करना चाहिए, खूब धम्म करना चाहिए. अतः सर्वांना माहिती आहे ना, पुण्य करना चाहिए. सबको पता है ना, पता है. तो पुण्य क्या करना है? हाँ, 3 बातें. शरीर से अच्छा करो, वाणी से अच्छा बोलो, मन से अच्छा सोचो. या 3 बातें. शरीर से बुरा मत करो, वाणी से बुरा मत बोलो, मन से बुरा मत सोचो. या 3 बातें. दानं ददन्तु सद्दाय, श्रद्धापूर्वक दान दो. शीलं रखन्तु सर्वदा, शील सदाचार हमेशा पालन करो.
भावना फिरता हो तो ध्यान साधना करते जाओ। इंसान को पुण्य करना चाहिए। कई रात थे तंग पुनः पुनः एक बार किया ना बस हो गया चाल न करके शांत बैठना नहीं है, बार बार बारंबार करना चाहिए। तम में छंदन कही रहा था, ये बार बार पुण्य करने से क्या होगा? बुद्ध कहते हैं सुखो पुण्य उच्चयो, उच्च प्रकार के महान सुख मिलता है। इसलिए जीवन में सुख चाहिए, जीवन में शांति चाहिए, जीवन में आनंद चाहिए तो पुण्य करना ही है। पुण्य करने से ही वो प्राप्त होगा। तो पुण्य करने के लिए ही हम ऐसे संगदान कार्यक्रम करते हैं, ऐसे धम्म का कार्यक्रम करते हैं, बुद्धवाणी धम्म देशना सुनते हैं। धम्म देशना सुनना भी पुण्य कार्य है, धम्म का कार्यक्रम करते रहना भी पुण्य कार्य है। ऐसा पुण्य कार्य करना चाहिए। अभिठरेत कल्याणे पापाचितं निवारय, पुण्य करना चाहिए और तुरंत करना चाहिए। करेंगे ना बाद में करेंगे ना बाद में करेंगे ना, ऐसा करते रहेंगे, ऐसा कहते रहेंगे तो मन में जल्दी पाप आ जाता है। और एक बार पाप आ गया तो आप कोई भी पुण्य करने की इच्छा करो वो कर नहीं पाएंगे। दान देने की इच्छा करो, लोभ उसको जकड़ लेगा। शील पालन करने की इच्छा करो, द्वेष दुराभावना जकड़ लेगा। ध्यान साधना करने की इच्छा करो, मोह मूर्खता जकड़ लेगा, आपको करने नहीं देगा। इसलिए बुद्ध कहते हैं पुण्य करना है, तुरंत करना है, तत्काल करना है। और पुण्य करने से ही उच्च प्रकार के सुख मिलता है। तथागत बुद्ध कहते हैं जो हम अच्छे पुण्य करते हैं वो कुशल है। जो एक बार पुण्य करते हैं परंतु उसका पुण्य फल बार बार बारंबार आते रहते हैं, उसे महाकुशल कहते हैं। हम बैंक में जाते हैं कि नहीं? पैसा रखते हैं कि नहीं? हाँ, बैंक में जो पैसा बचत करते हैं वो सेविंग अकाउंट, हाँ, एक बार निकाला तो खत्म हुआ। मगर ज्यादा पैसा है तो बैंक में हम फिक्स डिपॉजिट करते हैं। एक बार फिक्स डिपॉजिट किया, 5 लाख किया, 10 लाख किया तो महीने में 5,000 10,000 आता रहेगा। वो इंटरेस्ट, वो ब्याज जिंदगी भर खर्चा करो तो भी खत्म नहीं होता। अपना जो मेन 5 लाख 10 लाख वैसे कि वैसे ही रहता है। हाँ, उसे कहते हैं महाकुशल। पुण्य एक बार होता है खत्म। महाकुशल एक बार पुण्य हो गया, बारंबार उसका पुण्य का हिस्सा मिलता रहता है, उसे कहते हैं महाकुशल। तो तथागत बुद्ध 8 प्रकार के महाकुशल उपदेश देते हैं। अथ महाकुशला, कितने प्रकार के? कितने प्रकार के? 8 प्रकार के महाकुशल। अबे महाकुशल करना चाहिए कि नहीं? हाँ, करना चाहिए कि नहीं? करना है कि नहीं? तो करने से पहले समझना तो पड़ेगा। तो समझ लीजिए, सबसे पहला महाकुशल है बुद्ध विहार दान देना। क्या है? बुद्ध विहार दान देना। एक बार बुद्ध विहार दान दिया, उसका महान पुण्य मिल गया और वो बुद्ध विहार में जीवन भर पुण्य कार्य होता रहेगा और जितना पुण्य कार्य होता रहेगा वो बुद्ध विहार दान देने वाले को पुण्य मिलता रहेगा। इसलिए बुद्ध विहार दान देना क्या है? महाकुशल है। दूसरा है बुद्ध विहार निर्माण के लिए जमीन दान देना, ये भी महाकुशल है। क्या करना महाकुशल है? जमीन दान देना, ये भी महाकुशल है। क्योंकि वो जमीन में बुद्ध विहार होगा, बुद्ध विहार में पुण्य कार्य होता रहेगा और जितना पुण्य कार्य होता रहेगा बुद्ध विहार दान देने वाले को वो पुण्य मिलता रहेगा। तीसरा है बुद्ध मूर्ति दान देना। बुद्ध मूर्ति दान देना भी महाकुशल है। आपको कितना भी गुस्सा आए, कितना भी द्वेष दुराभावना आए, मगर तथागत बुद्ध को देखते ही मन में एक तरह से शांति महसूस होता है।
बुद्ध को देख देख के आप गुस्सा नहीं कर पाएंगे। इसलिए जो जो बुद्ध को देखेगा उसका मन शांत होगा। तो ये बुद्ध मूर्ति देख के उसके मन में कुशल पुण्य उत्पन्न होता है। इसलिए बुद्ध विहार दान देने वाले को बार बार वो पुण्य का हिस्सा मिलता रहता है। इसलिए ये भी महाकुशल है। कितना हो गया? बुद्ध विहार दान देना महाकुशल है। बुद्ध विहार के लिए जमीन दान देना महाकुशल है। बुद्ध मूर्ति दान देना महाकुशल है। वैसे ही ये कठिन चीवर दान देना ये भी महाकुशल है। क्या महाकुशल है? कठिन चीवर दान। कठिन चीवर दान तभी दे सकते हैं जहां उपसंपदा प्राप्त भिक्षु 3 महीना विनय पूर्वक वर्षावास संपन्न करते हैं। वो भी सीमित समय के लिए ही दान दे सकते हैं, न आगे न पीछे। और वहाँ कठिन चीवर दान हो गया, अरे ये तो बहुत अच्छा है, हम भी करेंगे। वही जगह पे फिर से कठिन चीवर दान नहीं होगा। अगले साल वैसा ही बौद्ध विनय पूर्वक उपसंपदा प्राप्त भिक्षु वर्षावास रहा तो ही वो कठिन चीवर दान दे पाएंगे। इसलिए ये कठिन चीवर दान भी महाकुशल में आते हैं, बहुत बड़ा पुण्य कार्य है। वैसे ही अस्त परिष्कार दान देना ये भी महाकुशल है। क्या दान देना? अस्त परिष्कार बोले तो क्या है? क्या है? माहितीच होते कि यहाँ ऐसे ही बोलेंगे। अस्त परिष्कार बोले तो 8 वस्तु विविध डाल के वो अस्त परिष्कार दान देते हैं। मगर बौद्ध विनय में अर्थ परिकार या अस्त परिष्कार बोले तो 8 प्रकार के ऐसे वस्तु जो एक उपसंपदा प्राप्त भिक्षु के लिए एकदम आवश्यक है। तो 8 प्रकार के वस्तु बोले तो ऐसा चीवर 3 प्रकार के। ये जो ऐसा चीवर है 3 प्रकार के रहते हैं। एक जो हम पहनते हैं इसको उत्तरासंग कहते हैं। जो लुंगी की तरह नीचे पहनते हैं उसे अंतर्वासक कहते हैं। और ऐसे ही उत्तरासंग डबल रहता है, कहीं ओढ़ने के लिए, बिछाने के लिए, कहीं भी दूर जाते समय काम आता है, तो उसे कहते हैं संगाती। तो 3 प्रकार के चीवर हो गया। ये लुंगी जैसा जो अंतर्वासक पहनते हैं उसको बांधने के लिए एक बेल्ट रहता है जिसे काय बंधन कहते हैं। 4 हो गया। ऐसे भिक्षा पात्र, कहीं भी गए तो भूखा रहना न पड़े, ये भिक्षा पात्र। और कहीं कपड़ा फट गया तो उसको सिलाने के लिए सुई धागे। कहीं भी गया तो गंदा पानी पीना न पड़े तो पानी छानने के लिए एक कपड़ा। और समय समय पे ये बाल निकालने के लिए एक खूर। तो इस तरह 8 प्रकार के ये वस्तु जो है इसे अस्त परिष्कार कहते हैं। एक भिक्षु बनने के लिए ये अस्त परिष्कार कंपलसरी है। इसलिए अस्त परिष्कार दान देना एक भिक्षु उत्पन्न कर सकते हैं। और एक भिक्षु उत्पन्न हो गया, गांव, नगर, जनपद, देश देशांतर में कितना धम्म प्रचार होगा। इसलिए यह अस्त परिष्कार दान देना भी महाकुशल है। वैसे ही संग दान देना भी महाकुशल है। क्या महाकुशल है? संग दान। संग दान बोले तो क्या रहता है? संग बोले तो उपसंपदा प्राप्त 4 या 4 से ज्यादा भिक्षु संघ हुआ तो उसे संघ कहते हैं। संघ को जो हम भोजन दान देते हैं, जिस प्रकार के भी दान देते हैं, उसे कहते हैं संघ दान। आज संघ है कि नहीं? थेरो, महाथेरो, उपसंपदा प्राप्त भिक्षु करके 4 से ज्यादा भिक्षु संघ है। इसलिए ये भिक्षु संघ, भिक्षु संघ को जो दान देते हैं वो संघ दान हुआ। तथागत बुद्ध भी बार बार कहते संगे दिनम महफलंग, संग को दान देना महान फलदायी होता है, बहुत ज्यादा पुण्य मिलता है। इसलिए बुद्ध कभी भी व्यक्ति विशेष को जोड़ नहीं देता। बुद्ध के समय में ये प्रज्ञा में एतदग्ग प्राप्त ये सारे पुत्र बनते हैं करके उनको जोड़ नहीं देते। रिद्धि शक्ति में एतदग्ग प्राप्त करके मौर्गलयन भिक्षु को भी जोड़ नहीं देते। तथागत बुद्ध संघ को जोड़ देते हैं, कोई व्यक्ति को नहीं।
संगं शरणं गच्छामि, संघ के शरण जाने के लिए कहते हैं, व्यक्ति विशेष के लिए नहीं। इसलिए संघ दान देना बहुत बड़ा पुण्य है। संघ दान दिया तो उसमें तथागत बुद्ध भी पूजा होगा। जो भी अतीत अनागत या जो भी पहले संघ बन चुके हैं, जो भी वर्तमान समय में संघ है, जो भी भविष्य में आने वाले संघ है, सारे संघ ये संघ दान में पूजा होता है, दान में सम्मिलित होता है। इसलिए संघ दान बहुत बड़ा पुण्य है। तथागत बुद्ध एक समय कहते हैं, इन फ्यूचर भविष्य में ऐसे भिक्षु भी होंगे जो ऐसे कासा वस्त्र का धागा अपने कान में लपेट के या गले में बांध के भी अपने आप को भिक्षु कहेगा। उसका परिवार रहेगा, उसका संतान रहेगा, वो घर में रहेगा, पूजा के समय में अपने आप को भिक्षु कह के सामने आएगा। उन समय में भी अगर संघ को उद्देश्य करके संघ दान देते हैं तो वो पुण्य, वो संघदान महान फलदायी होता है। तथागत बुद्ध कहते हैं, संघदान के सामने व्यक्ति दान तथागत बुद्ध कभी प्रशंसा नहीं करते। इसलिए ये संघदान देना भी महाकुशल है। वैसे ही ये सार्वजनिक शौचालय बना के दान देना ये भी महाकुशल है। और अंतिम एक तम दान देना भी महाकुशल है। क्या दान देना? तम दान। अब तम दान बोले तो क्या है? हाँ, बहुत सारे लोगों को लगता है धम्म दान बोले तो जो पॉकेट में पैसा रख के दान देते हैं वो तम दान कहते हैं। तम दान बोले तो जो तम की बातें दूसरों को समझाना, दूसरों को देना, वो धम्म दान है। एक व्यक्ति एक धम्म की बातें जान लिया, सीख लिया तो जिंदगी परिवर्तन हो जाता है। जिंदगी भर वो दान चर्या करेगा, शील पालन करेगा, ध्यान साधना करेगा, अपना जीवन भी कल्याण करेगा, अपनों का जीवन भी कल्याण करेगा। इसलिए ये धम्म दान बहुत बड़ा पुण्य है। बुद्ध कहते हैं, सब दानं धम्म दानं जिनाति। सभी दानों में धम्म दान श्रेष्ठ रहता है। धम्म दान ही जीतता है। इसलिए ये धम्म दान देना बहुत बड़ा महाकुशल है। जो पंत जी धम्म की बातें सुनाते हैं, धम्म देशना देते हैं, प्रवचन करते हैं, ये सारे के सारे धम्म दानी है। तो इस तरह ये 8 महाकुशल है। हम इंसान है, पुण्य तो करना ही चाहिए। निरंतर रूप से बारंबार पुण्य करना ही चाहिए। उसमें भी अपनी क्षमता को बढ़ाते हुए, अपने कैपेसिटी को बढ़ाते हुए महाकुशल करने का टारगेट करना चाहिए। एक बार महाकुशल हो गया तो हम रहे ना रहे उसका पुण्य हमें मिलता रहेगा। एक बार बुद्ध विहार दान दिया ना, हम रहे ना रहे उसका पुण्य का अंश या उसका पुण्य का भाग हमें मिलता रहेगा। इसलिए ऐसे मेहनत करो, ऐसे परिश्रम करो कि जीवन में महाकुशल कर पाए। तो उपासक उपासिकाएं आज भी यहाँ जैतवन बुद्ध विहार में संघ दान रूपी एक महाकुशल हो रहा है। जीवन में इस तरह का पुण्य हमें खूब करते जाना चाहिए, खूब धम्म करना चाहिए। ये पुण्य करने से ही जीवन में हमें सुख मिलेगा, शांति मिलेगा। फिर एक बार हम यही कामना करते हैं, उपासक उपासिकाएं जीवन में खूब पुण्य करे, खूब धम्म करे, तथागत बुद्ध के धम्म को खूब अच्छे से जान के समझ के व्यवहार में पालन करते हुए, व्यवहार में अभ्यास करते हुए ये दुर्लभ जीवन, ये अमूल्य जीवन, प्राणी जगत में सर्वश्रेष्ठ मनुष्य जीवन को सफल बनाए, सार्थक बनाए। अंत में जन्म जरा व्याधि मरण से मुक्त निर्वाण तक साक्षात्कार कर सके, ऐसी कामना करते हुए ये समारोपीय धम्म देशना यहीं समापन करते हैं। सबका मंगल हो, सबका कल्याण हो।
भवतु सर्वमंगलं। बोलिए साधु साधु साधु। सर्वांनी हात जोडा. बोला इमं भिक्खं भिक्खु संघस्य परिखारदान फलदान अर्थदान देम पूजेम द्वितीयंपि तृतीयंपि भन्ते. आम्ही आमच्या परिवाराकडून पुण्य संपादन करण्यासाठी पूजनीय भिक्खू संघास दान पुण्य करीत आहोत. अनुकंपा करून या दान पुण्याचा आम्हा परिवाराच्या सुख शांतीसाठी, दुःख मुक्तीसाठी, निर्वाण प्राप्तीसाठी स्वीकार करावा. साधू साधू साधू. आशीर्वाद देतील. बसा, हात जोडून बसा. आशीर्वाद देतील. सर्वांनी हाथ जोड़न बसा. आप सभी को बुद्ध का आशीर्वाद रहे, धम्म का आशीर्वाद रहे, संघ का आशीर्वाद रहे. सभ्येतियो विवजन्तु सब्बरोगो विनाशतु माते भवतु अन्तरायो सुखी दीर्घायुको भव. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सोते भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सोते भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता संघानुभावेन सदा सोते भवन्तु ते. एचितं पचितं दुह्यं क्षिपमेव समेचतु सर्वे पुरन्तु चेतसङ्कल्पा छन्दोपन्नरसो यथा. आयु आरोग्य सम्पत्ति सग्ग सम्पत्तिमेव च अतो निब्बान सम्पत्ति इमिनाते समेचतु. साधु साधु साधु. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. सबका मंगल हो, सबका कल्याण हो, सुखी हो सुखी हो सुखी हो. साधु साधु साधु. बुद्धं नमामि. बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि. धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि. संघ को नमन करता हूँ.